tentatively what has been planned is this Friday and the last Friday would be a clean plain open house कि जिसमें you people talk, I would listen and then I'll get into whatever are the questions and issues which are raised. So feel free to raise questions. आणि जसं आपण या केसमध्ये करतो तसंच आपण करणार की वी विल गो इन फॉर समथिंग लाईक 7 to 8 क्वेश्चन्स अँड देन वील स्टार्ट टॉकिंग अबाउट देम. सो बोलो. ओके, दिस इज वेअर आय ड्रॉ द लाईन ॲज ऑफ नाव, आणि त्याच्यानंतर जर काय असेल तर वील टेक अ लुक ॲट दॅट. आय वूड फर्स्ट ॲज युजल, जसं कायम सगळ्या चांगल्या प्रश्नपत्रिकांबद्दल करावं, डू द इजिएस्ट वन्स फर्स्ट एंड देन मूव ऑन टू लेवल की जिधर वो थोड़ा ग्रेजुएटेड डिफिकल्टी बन जाता है. लेट्स डिस्पोज ऑफ दिस क्राइसिस फर्स्ट अँड फॉरमोस्ट. अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे आणि अनेकांची आहे की देर शुड बी सायमल्टेनियस इलेक्शन्स इन इंडिया. I don't know whether you have any idea about it. We have 5 million elected positions in India, starting off from all the panchayati bodies going up all the way to parliament. Okay, ह्या सगळ्या मिळून 5 million elected positions आहेत. No democracy on the face of the earth shows you as much profusion in terms of public offices, elected public offices, कारण this is about what is called as elections. आणि नो वन शोज यू अ कॉम्प्लेक्सिटी ॲज डेन्स ॲज दिस. आणि लेट्स गेट दिस डन वन्स अँड फॉर ऑल. हे घडू शकत नाही. वी हॅव टू लिव्ह विथ वॉट वी हॅव. इट्स जस्ट नॉट पॉसिबल. हाऊ डू यू डील विथ द सिच्युएशन? से फॉर एक्झाम्पल हे बरोबर आहे की बाबा तुम्ही आयडियली सगळ्यात ज्या फॉरगेट द लोअर लेवल इलेक्शन्स, ज्या पंचायती बॉडीजच्या इलेक्शन्स आहेत त्या तुम्ही सोडा. मिनिमम मागणी काय आहे की तुम्ही सगळ्या स्टेट असेंब्लीज आणि युनियन पार्लिमेंट का इलेक्शन, दॅट इज अ लोकसभा इलेक्शन, you hold them simultaneously. Okay, but this is not possible for a simple reason, because when and how are you going to dissolve houses as far as the state assemblies are concerned? For example, you have the Bihar assembly जो लास्ट ईयर इलेक्ट हुआ है. सही बात है. अगर आपने ये कहा कि भाई पॉलिटिकल कंसेंसस रीच करते हैं और तय करते हैं कि आज 2016 में वील डिसॉल्व ऑल स्टेट असेंबलीज, and say for example in 2017 we'll go in for simultaneous elections. But I don't know whether you get the severity of the problem. Ki on one hand you have states like Bihar which have elected their houses just last year, ki effectively this house will run for just 1 year and then you're going to dissolve it. Then you have states like Karnataka, you have states like Gujarat which have elected their houses in 2012 2013, आणि जे त्यांच्या पुढचा जो इलेक्शन सायकल होता तुम्ही त्याच्यात जवळ जाऊन त्यांचे हाऊसेस डिझॉल्व्ह करताय. सो वॉट यू आर डुईंग इज देर इज नो जस्टिस इन दिस. सो लेटिंग वन हाऊस फंक्शन फॉर 4 years and you're dissolving the other house in 1 year. Okay, this cannot be done until and unless you do not bring the states on board. And this also has a connection with our Article 356 wala business. We are a federal polity. Okay, if not in name, at least in action. So अगर कहा भी ना गया हो कि भाई हम एक फेडरल सिस्टम है, तो भी हम एक फेडरल सिस्टम है कि जिसमें स्टेट्स जो होती है किसी भी आइडियल फेडरेशन में, स्टेट्स बहुत इंपॉर्टेंट यूनिट्स ऑफ एडमिनिस्ट्रेशन है. सो सबसे ज़रूरी सवाल ये है कि जिन स्टेट्स को इसका एक नेगेटिव इम्पैक्ट सहना पड़ेगा कि भाई 1 साल हुआ है, 6 महीने हुए हैं एंड द हाउस इज गेटिंग डिसॉल्व, how do you rationalize and explain this to them की this is for your good? Okay, मग तुम्हाला एक कट ऑफ डेट पाहिजे आणि तुम्हाला त्याच्या आधी सगळ्या इलेक्शन्स बंद करायला पाहिजेत. दॅट इज व्हॉट इज नीडेड. ओके, इलेक्शंस इन इंडिया, स्पेशली स्टेट इलेक्शंस इन इंडिया, आर इंटेंसिवली फॉट. उसमें उसका एक पॉलिटिक्स है, उसका एक इकोनॉमिक्स है, उसका एक सोशल बेयरिंग एंड कॉन्सिक्वेंस है. तो आप ऐसा नहीं कह सकते हो ना कि रैंडमली वी डिसाइड दैट वी विल हैव अ कट ऑफ डेट, we won't hold any elections before that, and on that cut-off date all assemblies and the parliament in India will be voted at one and the same time. Okay, हा झाला एक मामला. सेकेंड, फर्स्ट कीजिए ऐसा हुआ भी, ये बहुत आइडियलिस्टिक है, ये बहुत मुश्किल है होना, बहुत सारी स्टेट्स इसमें ना बोलने वाली है. हाँ, तो और ख़ास करके छोड़ो ये छोटी स्टेट्स जो है, उत्तराखंड को छोड़ दो, हिमाचल को छोड़ दो, इनके ऑपोजिशंस हाँ बोलेंगे, इनकी रूलिंग पार्टीज ना बोलेंगी. हाउ डू यू डील विद द बिगर स्टेट्स? उत्तर प्रदेश फॉर एग्जाम्पल 400 मेंबर्स का असेंबली है. सो हाउ आर यू गोइंग टू कन्विन्स देम दैट दिस इज गुड इनफ फॉर यू, दैट वी विल. सगळ्यात मेजर प्रॉब्लेम याच्यातला काय आहे, ते जे तुम्हाला नवीन इलेक्शन सायकल क्रिएट करायचं आहे ना,
ते तुम्ही टाइम कसं करणार, उसका टाइमिंग क्या होगा, हाउ वुड यू टाइम इट. And this is an extremely pious and innocent sort of a belief that after this we are not going to be faced with this problem called as frequent elections. सही बात है. आपने सपोज एक टाइमलाइन क्रिएट किया, ये सब हो भी गया आइडियलिस्टिकली कि वील हैव साइमल्टेनियस इलेक्शंस. इलेक्ट होके आने वाले एमएलएज एमपीज इंसान हैं, वो मरते हैं, तो उसके बाद आपको फिर से इलेक्शन लेना पड़ेगा उनकी सीट्स को भरने के लिए. सही है. लोग इस्तीफा देते हैं, देना पड़ता है. लोगों को उनकी पार्टियां निकाल देती है, करना पड़ता है. Seats become vacant, seats will have to be again filled up. So maybe you won't have frequent elections after that of the scale that you have as of now. But to believe in this कि we are not going to have any elections after that for the next 5 years, खूपच भोळ आहे असं मला वाटतं. नाही तसं वर्कआउट होत ते. लोकांना राजीनामे द्यायला लागतात, लोकांना सभागृहातून हाकलून दिलं जातं, लोक मरतात, हजार लफडी असतात. शेवटी माणूस आहे ना, तुम्हाला परत निवडणूक घ्यावीच लागणार आहे. आणि त्या केसमध्ये तुम्ही विचार करून बघा की ज्याच्यामध्ये यू आर सेइंग कि 5 ईयर टू 5 ईयर गैप, कि जिसके बीच में से फॉर एग्जांपल किसी स्टेट में फर्ज करो 10 या 15 सीट्स इलेक्शंस के लिए जा रही है, आप कैसे इंश्योर करोगे कि वो जो इलेक्शन होगा 10 या 15 सीटों के लिए वो इंटेंस नहीं बनेगा, वो कॉम्पिटिटिव नहीं बनेगा, वो सारे करप्शन के साथ नहीं आएगा, वो शायद बहुत वायलेंट हो सकता है. आ रहा है समझ में? बिकॉज यू हैव वन एंड where you have held an election, you are saying at the next end we are going to have it after 5 years. So बीच में you suddenly have 10 or 15 seats which are going for polls. It's going to be bad. Can you imagine how intensely fought it would be? कारण कुणालाच कशाचीच भीती नसणार आहे. आपल्याला काय घाबरायचं आहे? आपल्याला पुढच्या 5 वर्षाच्या नंतरच ह्या सगळ्याला तोंड द्यायचं आहे. मग चला जाळून घेऊ. So I believe this is a completely wrong way of doing it. And no democracy, we are a representative democracy, should shy away from something called as elections. आप क्यों चिंता करते हो? आप उल्टा सोचने की कोशिश करो कि institutions and policy stabilize कैसे की जाए, so that irrespective of the election cycle, government carries on. It doesn't get affected. Okay, I'll give you an example. Belgium. Yes, my laugh. The Belgians do expect people to laugh the minute the word Belgium is uttered. It's a joke in Europe, a complete joke all by itself. 3 major regions, multiple municipalities. बेल्जियमचा जीव काहीच नाही आहे, माहिती का? काही म्हणजे काही नाही आहे. पण if you look at the multiplicity of government functions and levels, you would be astounded कि a country like that has so much of government. In 2010, a parliament was voted. The government was formed 560 days after the parliament was voted. And the country did not collapse. Nothing went wrong. Nothing. For a simple reason, Karan, state policy is completely shielded from what is called as the electoral calendar. आता हा एक मोठा काय त्याला आपण म्हणतो फिलॉसॉफिकल प्रश्न आहे की जर पॉलिसी आणि पॉलिटिक्समध्ये एवढा अंतर आहे की एक्झिक्युशन ऑफ पॉलिसी डझंट गेट अफेक्टेड बाय पॉलिटिक्स, मग वाय आर यू वोटिंग? मग कशाला? मग कॅन वी हॅव गव्हर्नमेंट बाय ब्युरोक्रॅट्स रादर दॅन हॅव्हिंग गव्हर्नमेंट बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स? बेल्जियम क्लासिकल एग्जाम्पल आहे. द एंटायर बेल्जियन सिस्टम इज डॉमिनेटेड बाय व्हॉट इज कॉल्ड ॲज वन ऑफ युरोप्स फायनेस्ट ब्युरोक्रसी, की ज्याच्यामुळे काही आमचं सगळं व्यवस्थित चालू होतं. आम्ही आमचे टॅक्सेस वेळच्या वेळी भरत होतो, शासन तिचं कर्तव्य वेळच्या वेळी करत होतं, सगळ्या पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस वर बीन डिलिवर्ड ऑन टाइम. दे डिड नॉट मेक अस फील दॅट वी डोंट हॅव अ गव्हर्नमेंट. पण वी वर द जोक ऑल ओव्हर युरोप इन द सेन्स दॅट पीपल यूज्ड टू लुक ॲट अस. बेल्जियम डझंट हॅव अ गव्हर्नमेंट. आज किती दिवस झाले? 250. आज 360. आज 400. when are they going to have a government? Are you getting it? So the modern world in which you are stepping in, it's actually possible to make government deliver public goods without any reference to what is called as the electoral calendar. Irrespective of elections कब हुए, क्या हुए नहीं हुए, फिर भी the state can work like perfect clockwork.
आता नतद्रष्ट लोकांचं असं म्हणणं आहे की हो ते सगळं त्यावेळेला झालं आणि म्हणून हे आता जे काही समोर वाढून ठेवले ना ते झालं. पण Belgium fits into the Indian pattern with the levels of government which you have. No other country shows you that sort of complexity. सो ये बहुत पायस किस्म का बिलीफ आहे की आपले सगळे प्रश्न जे आहेत ना ते आपण वेळोवेळी जाऊन निवडणुकांमध्ये मतदान करतो आणि आपण वेळोवेळी जाऊन लोकांना निवडून आणतो आणि लोकांना निवडून देतो ह्याच्यामुळे निर्माण झालेले. हाऊ डज इलेक्ट्रल कॅलेंडर इन तामिळनाडू अफेक्ट मी इन वेस्टर्न इंडिया? It doesn't, na? Technically it doesn't until and unless I don't have trade and commerce relationships with them. So त्या अर्थाने तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. यू हॅव गॉट टू थिंक इन टर्म्स ऑफ हाऊ कॅन यू मेक द स्टेट मोर अकाउंटेबल, हाउ कैन यू मेक दिस प्रोसेस मोर ट्रांसपेरेंट. देर इज मोर नीड फॉर व्हाट इज कॉल्ड एज इलेक्ट्रल रिफॉर्म्स. जितना आपके टेबल पे रखा है ना आज की तारीख में इन द नेम ऑफ इलेक्ट्रल रिफॉर्म्स, उससे कुछ ज़्यादा और कई गुना ज़्यादा होने की ज़रूरत है. वो अगर होगा ना तो ये आपका प्रॉब्लम अपने आप एक तरह से रिजॉल्व हो जाएगा. Are you getting it? And you can't say no to it, especially in a country wherein every election will see a minimum of 60% people going out and voting. आता नवंबर में देखो इन अमेरिका कितने लोग जाके वोट करके आएंगे. सो एक स्टेज येते ना ज्या स्टेज नंतर आप त्यांच्याकडे कशाला बघायला पाहिजे. एक स्टेज तुमच्या इथं आहे, साऊथ दिल्ली, साऊथ बॉम्बे, साऊथ कॅलकटा, पार्लिमेंट अँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सीट्स. किती लोक जाऊन मतदान घेऊन येतात, किती लोक जाऊन मतदान करतात. साऊथ बँगलोर आम्ही सगळं वाचत बसतो. वी सेंड व्हॉट्सअप मेसेजेस, द इलेक्शन कमिशनर सेंड्स इंडिव्हिज्युअल मेसेजेस, असं सगळं. पण आपण जागचे हलत नाही का? कारण नो लॉंगर इज माय लाईफ डिपेंडेंट ऑन व्हॉट इज कॉल्ड एज डिलिव्हरी ऑफ पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस. माई लाइफ इन प्लेसेस लाइक साउथ बॉम्बे, साउथ बैंगलोर कैन कंटिन्यू इर्रिस्पेक्टिव ऑफ कौन सरकार में है कौन सरकार में नहीं है. सो ये बहुत पायस किस्म का बिलीफ है कि हमारे सारे प्रॉब्लम्स रिजॉल्व हो जाएंगे इफ यू हैव साइमल्टेनियस इलेक्शंस इन दिस कंट्री. दैट इज नॉट गोइंग टू हैपन. यू कैन नॉट. द वन थिंग विच यू हैव टू रिमेंबर इज इन अ कंट्री एज अंडर डेवलप्ड एज इंडिया, politics does not happen only because of elections and only on the occasion of elections. We are a political society irrespective of whether we vote or we don't vote. So हम इलेक्शंस में जाएं, हम इलेक्शंस में वोट करें, ना वोट करें, हमारा पॉलिटिक्स खत्म नहीं होने वाला है. Irrespective of that electoral calendar, we are political and we are going to continue with that politics. So I think we need a different perspective when it comes to looking at this issue. हाँ बोलो. Yeah, the today's election system. It helps the election in the country because at the time of elections, if there are simultaneous elections in the center and the states, then in that election area there is an influence of an individual party, like it was in 2014 of BJP. So in all over the country, it is going to affect once the party which will come in center. It is going to वो है, वो होगा. in the states and it will become unitary. You definitely run a risk of that you are possibly going to have of course we are no longer worried about a single party any longer, but you are going to have one alliance which is going to sort of set out the political program for you. जबकि प्रॉब्लम आपका ये है कि स्टेट्स के इश्यूज शायद बहुत ही अलग है और शायद ऐसा हो सकता है कि एक फेडरल इलेक्शन की वजह से दो स्टेट इश्यूज माइट नॉट गेट एड्रेस्ड. And this might not be problematic for the bigger states, but this would definitely be problematic for the smaller states. So जो सबसे छोटी states है कि जिसमें टू पार्टी पॉलिटी है, हिमाचल, उत्तराखंड, हाँ, कि जिसमें खाली दो पार्टीज है या दो अलायंसेस वाला गेम है, उसमें ये डेफिनेटली पॉलिटिकली डिस्टॉर्टिंग हो सकता है. जिसमें छोटी स्टेट है पर रीजनल पॉलिटिकल पार्टी है, वहाँ का किस्सा अलग है. पर जहाँ पे आपको ऐसा नजर आएगा कि छोटा स्टेट है और टू पार्टी सिस्टम है, तो उसमें तो ये डेफिनेटली क्वाइट पॉसिबल है दैट नेशनल इश्यूज विल रिसीव प्रीपॉन्डरेंस ओवर व्हाट आर कॉल्ड एज स्टेट इश्यूज, व्हिच एक्जैक्टली स्पीकिंग इज नॉट अ गुड इनफ थिंग एटलीस्ट इन कंटेम्प्रेरी इंडिया. सो आई बिलीव दैट साइमल्टेनिटी ऑफ इलेक्शंस इज अ वेरी इनोसेंट सॉर्ट ऑफ अ होप व्हिच इज नॉट गोइंग टू वर्क. So one more problem will be there. If government in any state falls, then again they have to under. वो तो है ना, वो तो मैंने कहा ना कि इंडिविजुअल मेंबर मरे या ऐसा कुछ हो
तो उसके बाद आप गारंटी नहीं कर सकते हो कि यू आर नॉट गोइंग टू हैव इलेक्शंस अगेन, यू विल डेफिनेटली हैव टू सेट द क्लॉक अगेन। सो उस केस में आप क्या करोगे? से फॉर एग्जाम्पल छोटा स्टेट है, साइमल्टेनियस इलेक्शंस हो गया, पर स्टेट पॉलिटिकली अनस्टेबल है, आपको ये क्लियरली नहीं मिलेगा कि एक पार्टी या एक अलायंस को वोट मिला है, फिर आप यही वाली गंदी हरकतें आज वाली करते रहोगे क्या? सो आई बिलीव वी नीड टू हैव अ मच बेटर पर्सपेक्टिव ऑन दिस। दिस इज नॉट गोइंग टू वर्क, दिस इज डेफिनेटली नॉट गोइंग टू वर्क। नोबडी इज सेइंग दैट द प्रेजेंट सिस्टम इज परफेक्ट। इसका बिल्कुल डिडक्टिव लॉजिक ये नहीं है कि इसका मतलब ये है कि आज की सिस्टम बहुत अच्छी है। नो, द प्रेजेंट सिस्टम एक्चुअली नीड्स मोर रिफॉर्म, मच मोर रिफॉर्म देन व्हाट वी हैव एज ऑफ नाउ। Okay, but we need to reform this system. We do not need to ditch it out. सबसे जरूरी चीज जो है ना वो हमेशा याद रखो कि you are not going to be in a position to stop politics. So just believe that, you know, like we'll vote, उस वक्त we will be intensely political, आणि त्याच्यानंतर आपण सगळे ना शहाण्या लोकांसारखे वागू आणि आपण पॉलिटिक्स बद्दल बोलणारच नाही, असं होणार नाही, असं चुकून होणार नाही. Underdeveloped countries of the type that we are intensely political, and they always are political, and there's nothing wrong with being political. And so the derivation of this idea we can see in today's, like we don't have single state election, we have two more states and then हाँ नहीं, सिंगल स्टेट होगा ना. से फॉर एग्जाम्पल गुजरात असेंबली के साथ दूसरा कोई असेंबली वोट नहीं होगा. गुजरात विल ऑलवेज बी वोटेड एज अ सेपरेट असेंबली. And I think in 2017, Karnataka, 2018 में Karnataka possibly would be voted as a separate assembly, and then you will have Chhattisgarh, Madhya Pradesh and Rajasthan assembly elections as a group. So ये होते रहता है. There are states की जिसमें a single state goes for elections. There is no problem with that. But the point that we have to remember is ये एक बहुत ही innocent किस्म का hope है जो शायद realize करना बहुत ही मुश्किल है. फंडामेंटल प्रॉब्लेम माझा दोष काय ना की माझं राज्य आत्ता वोट करून आलं आणि तुम्ही आता म्हणताय की नाही चला सगळ्यांना कॅन्सल आउट करू आणि आपण सगळे पुढच्या वर्षी परत नव्याने वोटिंग करू. मग आम्ही आत्ता काय करून आलो? टाइम कुणाच्या हिशोबाने टाइम करणार? 52 अलग था क्योंकि वो आपका पहला पार्लियामेंट था. 57 अलग था क्योंकि बीच में आपका कॉन्स्टिट्यूशन वर्क हो रहा था. Don't compare yourself with any of those first assemblies. That is gone. You have evolved after that. A. B. Article 356 is an evil, but it is an unavoidable evil. आप उसको अवॉइड नहीं कर सकते हो, और उसको आप अवॉइड इसलिए नहीं कर सकते हो क्योंकि आपके कॉन्स्टिट्यूशन का स्ट्रक्चरिंग कुछ इस किस्म का है कि जिसमें फेडरेटिंग यूनिट्स तो है पर फेडरेटिंग यूनिट्स ऑटोनॉमस, इंडिपेंडेंट एंड सॉवरेन नहीं है. सो वी आर पार्ट ऑफ अ फेडरल सिस्टम जिसमें द बैलेंस ऑफ पावर बिटवीन द यूनियन एंड द स्टेट्स इज एन एक्स्ट्रीमली डेलिकेट अफेअर. ओके, आणि हे सगळ्यांनीच म्हणजे स्टेट्सनी आणि सेंटरनी अत्यंत जबाबदारीने बजवायचं आणि अत्यंत जबाबदारीने करण्याचं काम आहे, ह्याच्याबद्दल कसलंच डाऊट नाही. आणि ते ती जबाबदारी दाखवत नाही. आणि आता मी ह्या डिबेटमध्ये पडणार नाही आहे कारण आय हॅव एक्झॉस्टेड माय सेल्फ विथ दिस की बघा व्हॉट द BJP इज डुईंग, की ज्याला पलीकडनं उत्तर असं येतं पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही किती सरकार बुडवली आहेत. म्हटलं दॅट डजंट आंसर द प्रॉब्लेम ना. इससे आपका प्रॉब्लम रिजॉल्व होता है क्या कि आप आर्टिकल 356 का इस्तेमाल इस तरह से कर रहे हो कि जिसमें यू आर डिसॉल्विंग गवर्नमेंट्स. बट तुम्हारा क्रिटिकल क्राइसिस क्या है? दे वांट द नॉन BJP गवर्नमेंट्स टू बी डिसॉल्व्ड एंड टू बी किक्ड आउट, एंड इफ पॉसिबल विदाउट द स्टेट गोइंग फॉर फ्रेश इलेक्शंस, कॉबल अप अ न्यू गवर्नमेंट. ओके, A, you don't want to face elections. B, you want this to be done without the proclamation of emergency going to parliament. So आपका विंडो इतना शॉर्ट है. once you declare emergency, once you declare article 356 in a state, within 6 months you have to get parliamentary approval for it. पर आप गेम ये कर रहे हो कि वो 6 महीने का विंडो खत्म होने के पहले आई वांट द गवर्नमेंट कॉबल्ड अप. ओके, मनी इज प्लेइंग अ रोल, threats of all manner are playing a role. Everybody is threatening everybody around. Everybody. Harish Rawat
त्या 9 जणांना जाऊन धमक्या देऊन येतो, त्यांना अजून कोणीतरी बीजेपीतला धमक्या देतं, सगळेजण एकमेकाला धमक्या देत फिरतात की तू बघच काय होणार आहे. हां, आणि द होल गेम इज की ॲज आय सेड, द स्टेट असेंब्ली विल नॉट बी डिसॉल्व, वी विल नॉट गो फॉर फ्रेश इलेक्शन्स. बी, बिफोर पार्लिमेंट वोट्स ऑन द डेक्लेरेशन ऑफ इमर्जन्सी, अ न्यू गव्हर्नमेंट वुड बी कॉबल्ड अप टुगेदर. कारण आम्हाला राज्यसभा बघायचीच नाही ना, त्यांच्यासाठी अपशकुनी घर आहे. त्यामुळे वी डोंट वॉन्ट टू गो टू दॅट चेंबर टू से दॅट दिस इज माय प्रोक्लेमेशन ऑफ इमरजेंसी अंडर आर्टिकल 356, प्लीज वोट ऑन दिस. ये इंटेंसली पॉलिटिकल है, ये हम सब लोग जानते हैं कि ये एक पॉलिटिक्स खेला जा रहा है. ये सब लोग जानते हैं कि दिस इज अ क्लासिकल एग्जाम्पल ऑफ you can say political consistency in this country irrespective of what political party is in power at the center. B, if it pleases you, you can say कि this is congressification of the BJP. So how do you look at this phenomena and how do you categorize it? It will depend कि आपका individual choice क्या है. अलग अलग किस्म की लेबलिंग्स अवेलेबल है, आप उसमें से कुछ भी उठा लो और लगा लो उसको. वो वन थिंग इज फॉर श्योर कि ये एक घटिया किस्म का गेम है जो नहीं चल सकता है पर चल रहा है. इसका एक प्रॉब्लम इज विथ व्हाट इज कॉल्ड एज स्टेट असेंब्लीज विच आर स्मॉल इन साइज, अंडर 100 मेंबर्स. हा खेळ त्याच स्टेट असेंब्लीज मध्ये खेळता येऊ शकतो की जिथं अंडर 100 मेंबर्स तुमच्या स्टेट असेंब्ली मध्ये आहे. द मिनट स्टेट असेंबली का साइज 100 से ज्यादा बन जाएगा, ये खेल खेलना बहुत मुश्किल हो जाता है. कारण मग अचानकपणे द मनी दैट यू रिक्वायर टू प्ले दिस गेम बिकम्स डिफिकल्ट. अचानक द नंबर ऑफ पब्लिक ऑफिसेस विच यू कैन सर्क्युलेट अराउंड बिकम्स डिफिकल्ट. पण हा खेळ छोट्या असेंब्लीज मध्ये खेळता येतो. बरं, उत्तराखंड क्रिटिकल केस आहे, एकदम क्रिटिकल इन द सेंस दॅट इट्स अ स्टेट विच हैज अ लॉट एट स्टेक एज फार एज इकोनॉमिक डेवलपमेंट इज कंसर्न. ऐसा इकोनॉमिक डेवलपमेंट कि जिसमें स्टेट गवर्नमेंट का डिस्क्रिशनरी पावर बहुत हाई है. तो इसकी वजह से एवरी पार्टी इज गोइंग टू डू दिस. सो मला नाही वाटत की वी कॅन होप फॉर दिस की आर्टिकल 356 वुड बी बॅनिश्ड फ्रॉम आवर कॉन्स्टिट्यूशन. दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. Please do not feel that that is what is going to happen, for a simple reason, because the Indian federating units are a consequence of the will of the federal government. They do not have any autonomy of their own. एक बहुत गलत किस्म का आइडिया है कि स्टेट ऑटोनॉमस है. स्टेट ऑटोनॉमस नहीं है इस कॉन्स्टिट्यूशन में. स्टेट का एग्जिस्टेंस ही सेंटर की विल है. तो एक बहुत ही कॉम्प्लेक्स किस्म का कॉन्स्टिट्यूशन है और एक बहुत ही कॉम्प्लेक्स किस्म का फेडरल सिस्टम है कि जिसमें यूनियन गवर्नमेंट ये हक अपने पास हमेशा रखने वाली है इररिस्पेक्टिव ऑफ व्हाट पार्टी इज इन पावर, बिकॉज दिस इज अ राइट विच गिव्स द यूनियन गवर्नमेंट द राइट हैंडल विथ विच टू इंटरवीन इन द अफेयर्स ऑफ द स्टेट. फॉर ये छोड़ो, ये पॉलिटिकल था, इसको छोड़ो, बट देयर आर टाइम्स व्हेन यू नीड द यूनियन टू एक्ट. देयर आर टाइम्स इंसर्जेंसीज है, नेचुरल डिजास्टर्स है, जब स्टेट अपने बलबूते कुछ नहीं कर सकता है. तो उस सिचुएशन में यूनियन के फंक्शनिंग का लेजिस्लेटिव फ्रेमवर्क आर्टिकल 356 है. सो यू कांट विश दिस अवे. दिस इज नॉट गोइंग टू गो एनीवेयर. हाँ, द ओनली थिंग इज कि बाबा देयर वाज समथिंग कॉल्ड एज अ बॉम्बे जजमेंट. देयर वाज समथिंग कॉल्ड एज अ सिच्युएशन आफ्टर द बॉम्बे जजमेंट की बॉम्बेच्या नंतर 15 वर्षांमध्ये फक्त 11 वेळेला दिस वॉज इन्वोक्ड, जो कि बॉम्बेच्या आधी दिस वॉज इन्वोक्ड ऑलमोस्ट 60 ऑड टाइम्स. सो वो सारा कैलकुलेशन आपके सामने है. बट द वन थिंग विच यू हैव टू रिमेंबर इज, एंड दैट इज समथिंग दैट इज वेरी पर्टिनेंट इन दिस प्रेजेंट सिचुएशन, बॉम्बे के पहले स्पेशली बिफोर 2014 356 was sparingly used because the union governments were coalition governments. The minute you had a single party in power at the center, खेल फिर से शुरू हो गया. So जब तक coalition governments union में पार में थे, they did not have the necessary courage, the gumption to keep on invoking Article 356. आणि especially post Bombay 1994 तो ये नहीं हुआ. पर उसका एक बहुत जरूरी वजह ये था कि आपका गवर्नमेंट कोलिशन गवर्नमेंट था, और एक ऐसा कोलिशन गवर्नमेंट था कि जिसमें द मोस्ट इंपॉर्टेंट पार्टीज दैट हैड अ स्टेक इन द गवर्नमेंट वर रीजनल पार्टीज. सो फॉरगेट गोइंग टू पार्लियामेंट, गेटिंग 356 सैंक्शन्ड बाय द कैबिनेट इटसेल्फ वाज एन हरक्यूलियन एफर्ट. इट वर्कड. द मिनट यू हैड अ सिंगल पार्टी गवर्नमेंट, सो
विलन 356 नहीं है, विलन सिंगल पार्टी गवर्नमेंट है। एक ऐसा सिंगल पार्टी गवर्नमेंट इन अ कंप्लीटली कॉम्पिटिटिव पॉलिटी वेर इन कुछ भी हुक क्रूक, हाँ, साम दाम दंड भेद कुछ भी हो, अपना गवर्नमेंट बनना चाहिए। दिस इज पार्टिजन। द आइडिया इज कि वी शुड हैव द सेम पार्टी इन पावर एट द स्टेट विच वी हैव एट पावर इन द सेंटर, एंड सेंटर आपको ऑब्लाइज करता है विद द आयडिया की जितक्या जास्त स्टेट्स आपल्याकडे येतील तेवढं बरं पुढच्या राउंड ऑफ इलेक्शनसाठी। सो विलन 356 नहीं है, विलन सिंगल पार्टी गवर्नमेंट है। इन अ सिचुएशन कि जिधर पार्टी का आपका प्रीपॉन्डरेंस का जो कंडीशन है एपिफर्मल है, हे नश्वर जग आहे। आता तुम्हाला 2014 मध्ये लोकांनी एवढ्या मतांमध्ये निवडून पाठवलं, तुम्हाला एवढी मतं दिली, एवढी सीट्स दिली, हे चिरंतन नाहीये। 2019 मध्ये माहित नाही काय होणार याचं। सो जग नश्वर आहे, आपलं सत्तेतलं अस्तित्व नश्वर आहे, आज आहे उद्या नाहीये। हे वाढवायचं कसं? आर्टिकल 356 कुणी सांगितलं तुम्हाला? हे इंदिरा गांधींनी करून नाही दाखवलं का आपलं? तू तसा का वागतो? आपण पार्टीमध्ये डिफरन्स आहे का नाही? सर ते सगळं बरोबर आहे, पण ते कधी आपण सत्तेच्या बाहेर असताना, आपण सत्तेत आल्याच्या नंतर पार्टीमध्ये डिफरन्स नाहीये। सत्तेत आल्याच्या नंतर सगळं सारखं आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जी मी मागच सांगितलेली होती, की तुम्ही त्यांना निवडून द्या नाही तर यांना निवडून द्या, हे बदलणार नाही, हे असंच चालू राहणार। आणि याचा अत्यंत स्ट्रॉंग बेस जो आहे ना, इज इन दॅट कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चरिंग ऑफ द होल गेम, की ज्याच्यामध्ये द कॉन्स्टिट्यूशन वेस्ट द युनियन विथ द अथॉरिटी टू एन्श्योर दॅट द युनियन इज इनडिस्ट्रक्टेबल। सो वेन यू डू दॅट, आणि काही करायला लागत नाही, जस्ट हॅव टू ॲलेज की द व्हेरी प्रेझेन्स ऑफ दिस गव्हर्नमेंट इज गोइंग टू बी अ थ्रेट टू द ड्यू वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, दॅट इज मोर दॅन इनफ टू किक इट आउट। कुणाबद्दलही वाईट वाटण्यासारखं काही नाही याच्यामध्ये, कुणाबद्दलही वाईट बीट वाटून घेऊ नका, सगळे सारखे आहेत। आज द शू इज ऑन दिस फूट, टुमॉरो इट पॉसिबली वुड बी ऑन दॅट फूट। तुम्हाला काय वाटलं की काँग्रेसची सरकार पडल्याच्या नंतर उद्या काँग्रेस सत्तेमध्ये आल्यावरती काँग्रेस शाण्यासारखी वागणार आहे? नाही, बिलकुल नाही। आणि छोट्या स्टेटचा प्रॉब्लेम तो असतो ना, इंटेन्सिफाइड पॉलिटिक्स है, पॉलिटिक्स लॉन्ग टर्म या लॉन्ग पर्स्पेक्टिव्ह वाइल नाही आहे। आत्ता आपला मुख्यमंत्री इथं पाहिजे, आपल्याला बाकी काय कळत नाही, नाही मग आपण सत्तेत कशासाठी आहे? आत्ता आपले साहेब तिथं बसले पाहिजे। मग कसं करायचं? आर्टिकल 356 हे करण्याचं त्याच्याहून जास्त मॉरल पर्याय काय आहे? यू गेट द असेंब्ली डिझॉल्व्ड, द डिमांड विच इज बीन मेड अक्रॉस द कंट्री, यू गेट द उत्तराखंड असेंब्ली डिझॉल्व्ड। एनीवे देयर इज नो गवर्नमेंट विच कॅन बी फॉर्म्ड। की असेंब्ली का इक्वेशन इस किस्म काय आहे की त्या 9 जणांना परत तिथं त्या विधानसभेत जरी बसवलं ना तरी सरकार बनू शकत नाही, कारण द बीजेपी हैज 28 मेंबर्स इन दैट असेंबली। तो आप मॉरली राइट चीज ये आप असेंबली को डिसॉल्व कर दो, लेट्स गो फॉर फ्रेश इलेक्शन एंड फाइंड आउट व्हाट हैपेंस। तुम्ही आहे का तयार त्याला? इलेक्शन माहित नाही, काही पण होऊ शकतं। कदाचित आपल्याला 70 पैकी 40 सीटं पण मिळू शकतात, आणि कदाचित आपल्याला 70 पैकी 4 पण सीटं मिळू शकतात। दिल्ली 32 ची 3 झाली 6 महिन्यात। ह्याच्यात काय होईल ऑन द ग्राउंड याची तुम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाही, कारण सगळ्यांना ते क्लिअर असतं ना की नाही ठीक आहे, म्हणजे तसं मोदी साहेब चांगला माणूस आहे, पण ते काय मुख्यमंत्री होणार नाहीत ना आपल्या इथं। म्हणून लोक एका रात्रीतनं 32 ची 3 करतात, आणि मग ही अशी परिस्थिती असते की बोनविटाने तोंड पोळलं की कोल्ड कॉफी पण फुकून प्यायला लागते। मग काय करता आता? यू लिव विथ इट, यू आर गोइंग टू लिव विथ दिस ट्रबल, वी कांट हेल्प दिस। आर्टिकल 356 विलन नहीं है, विलन जो है वो सिंगल पार्टी गवर्नमेंट है और कुछ नहीं है। आर यू गेटिंग इट? हाँ, हाउ डू यू डू दैट इन अ सिच्युएशन वेअर इन द अल्टिमेट अथॉरिटी, हे बघ चेक्स अँड बॅलन्सेस आहेत। म्हणजे जसं मी तुला म्हटलं, सगळ्यात महत्त्वाचं चेक अँड बॅलन्स काय आहे की द गव्हर्नमेंट रिसीव्स अ रिपोर्ट फ्रॉम द गव्हर्नर, द युनियन कॅबिनेट वोट्स फॉर दिस,
द प्रेसिडेंट साइन्स ऑन इट. आता याच्यामध्ये प्रत्येक लेवलला हेजिंग आहे, म्हणजे ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं हेजिंग इज ॲट द लेवल ऑफ द प्रेसिडेंट. द प्रेसिडेंट इन द पास्ट ज्या वेळेला यू हॅड दीज कोलिशन गव्हर्नमेंट्स रिफ्यूज टू साइन ऑन इट, सेइंग की नाही हे तुम्ही घेऊन जा आणि यू रिकन्सिडर इट. आता वेन द प्रेसिडेंट सेंड्स इट बॅक, दीज पीपल डिड नॉट पुश फॉर द केस. आता तसं आत्ताच्या केसमध्ये एकदाही घडलेलं नाहीये की द प्रेसिडेंट हॅज सेंड इट बॅक, कारण द प्रेसिडेंट कॅनॉट सेंड इट बैक बिकॉज द प्रेसिडेंट नोज कि ये गवर्नमेंट कॉम्पोजिट गवर्नमेंट नहीं है, ये यूनिफाइड गवर्नमेंट है. तो ऐसी केस में प्रेसिडेंट इसको वापस नहीं भेजने वाला है. इसका सबसे जरूरी हेजिंग कहाँ शुरू होता है? पार्लियामेंट में शुरू होता है. म्हणून मी तुला काय म्हटलं की त्यांची गेम काय आहे, त्या 6 महिन्याच्या पिरियडचा विचारच करायचा नाहीये, त्या 6 महिन्याच्या आतच आपल्याला सरकार बनवायचं आहे. आणि स्टेट जर छोटी असेल ना तर गेटिंग दॅट गव्हर्नमेंट डन इज क्वाईट पॉसिबल, व्हेरी मच पॉसिबल. काय 3-4 लोकांना धमक्या द्यायला लागतात, एक 4-5 माणसं तुम्हाला माहिती असतात की जी परमनंटली अवेलेबल असतात फॉर समथिंग कॉल्ड ॲज अ गुड ट्रान्झॅक्शन इन टर्म्स ऑफ त्यांनी मला पार्टीत राहण्यासाठी 4 दिले होते, तू मला पार्टी सोडण्यासाठी 8 दे. सिंपल असतं. आणि मल्टिपल लेवल्सला इंटरेस्ट असतात, त्याच्यामुळे कुठल्याही लेवलला काम होऊ शकतं. असं काही नसतं की ते काहीतरी आडून राहतं. त्याच्यामुळे अशी 8-10 माणसं एकत्र आणून छोट्या स्टेटमध्ये गव्हर्नमेंट पाडणं खूप सोपं आहे. सो त्या अर्थाने कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याला चेक्स अँड बॅलन्सेस आहेत, पण दोज चेक्स अँड बॅलन्सेस अल्टिमेटली डिपेंड ऑन द इंटिग्रिटी ऑफ द पब्लिक फंक्शनरीज दॅट आर इन्वोकिंग इट. The president's will is not an independent will. We have this very wrong idea that the president's will is an independent will, because that is how after the Bombay judgment things operated. The president's will act in that manner if you have a coalition government. If you don't have a coalition government, the president is not going to send this back. And Pranab Mukherjee, oh forget, I to think he has been, त्यांनी तो राष्ट्रपती बनलेला त्याच्यासाठी की he is going to go and oblige the BJP. त्यामुळे तो काही नाही करणार. He is going to sign on all dotted lines. He is never going to send anything back. Howsoever wrong, tricky or whatsoever it might be, for a simple reason, because he doesn't perceive a future in public life after stepping down from being president. तो ये वो वाला आदमी नहीं है कि जिसका कोई फ्यूचर है आफ्टर स्टेपिंग डाउन एज प्रेसिडेंट. सो इज गोइंग टू साइन ऑन एवरीथिंग. तो एकाही गोष्टीला नाही म्हणणार नाही. त्यामुळे ये कॉम्प्लेक्स है, ये बहुत कॉम्प्लेक्स गेम है, पण यू कांट विश इट अवे. एंड यू कांट विश इट अवे कारण तो कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चरिंग का जिस तरह से उसको सिचुएट किया है ना, वो उसका हिस्सा है. बी, Article 356 is part of what is known as the Act of 1935. Let's be very clear about that. तो 1935 Act पासून वो एक लेगेसी है जो 1949 कॉन्स्टिट्यूशन में आया है. सो त्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो म्हणजे त्यांच्या केसमध्ये इट वॉज द स्ट्रॉन्ग गवर्नमेंट एट द सेंटर. द गवर्नर जनरल का गवर्नमेंट जो है वो उसके बारे में था. हमारी केस में दिस इज अबाउट व्हॉट इज कॉल्ड द स्ट्रॉंग युनियन गव्हर्नमेंट. स्टेट्स आहेत पण स्टेट्सचं अस्तित्व जे मी म्हटलं ना इज ॲट द विल ऑफ द सेंटर. द स्टेट्स डू नॉट हॅव एन इंडिपेंडेंट विल ऑफ देअर ओन. So that is what you have always got to remember, that India as perceived by the Constitution is a project about turning India into a nation. So under the Constitution it lays out what is called the functioning of the state of India, पर उसका objective बहुत clear है. उसका objective is India has to be turned into a nation, and the Constitution visualizes this as some sort of an indestructible union. So त्या केसमध्ये कॉन्स्टिट्यूशन कम्प्लिटली बायस्ड आहे इन फेवर ऑफ व्हॉट इज कॉल्ड द युनियन गव्हर्नमेंट. ॲज अ रिझन वाय यू गोइंग टू गेट दिस हॅपनिंग अगेन अँड अगेन. यू कांट विश इट अवे. आणि त्या प्रकारची हे लागते ना रे की ज्याला आपण म्हणतो एक पॉलिटिकल करेज पाहिजे ना, की इररिस्पेक्टिव्ह ऑफ कुछ भी हो वी आर नॉट गोइंग टू ॲक्ट इन दिस मॅनर. पण ते करेज तुम्ही नाही दाखवू शकत. ते करेज येतच कशातनं? कोलिशन गव्हर्नमेंट बनवलं ना की ते करेज बरोबर येतं. इनव्हेरिएबली इनएव्हिटेबली येतं. तुम्ही नाही टाळू शकत त्याला. पण सिंगल पार्टी गव्हर्नमेंटमध्ये ते चान्सच नाही आहे. ते इट्स लाईक की तो लोण्याचा गोळा त्या मांजरीसमोर ठेवायचा आणि अपेक्षा करायची की ती कशी एकदम स्थितप्रज्ञासारखी वागेल आणि त्याकडे ढुंकून पण बघणार नाही, त्याला हात लावणार नाही, काही करणार नाही. सो अँड शी वुड गार्ड इट. असं नाही होगा ना. 4 मांजरी अजून आणून बसवा, बरोबर होतं का नाही बघ. मांजर एक बसवलंय नाही ना होणार तसं. 4 आणून बसवा ना, बरोबर द बॅलन्स ऑफ पॉवर विल एन्श्योर की त्याला हात लागणार नाही. कळायचंय बरंच कळायचंय 2019 पर्यंत.
Don't forget that. SYL controversy. Now, how should one look at this? This is related to what is called as formation of states in India on the linguistic basis. की 1956 मध्ये ज्यावेळेला स्टेट्स बनल्या त्यावेळेला द होल आयडिया दॅट देर वुड बी अ सेपरेट पंजाबी सूबा province wherein all people speaking Punjabi would be a part of this province. The Hindi speaking regions of the old state of Punjab were hived away from the Punjab to create a separate state called as Haryana. Okay, आणि दोन सेपरेट स्टेट्स क्रिएट केले गेले, एक पंजाबी स्पीकिंग स्टेट एंड एक हिंदी स्पीकिंग स्टेट. ऑल ऑफ दिस वंस अपॉन अ टाइम वाज पार्ट ऑफ अ सिंगल प्रोविंस कॉल्ड एज पंजाब. ओके, डिविजन का जो पैकेज था उसमें ये तय किया गया था तर त्याच्यामध्ये कुठली 10 year लिमिट नव्हती की जी तेलंगणा आंध्राच्या बाबतीत आहे की बाबा 10 वर्षांसाठी हैदराबाद वुड बी द कॅपिटल. आणि आता ती तेलंगणा ॲक्टमध्ये आलीच त्याच्यासाठी कारण आपला पंजाबचा एक्सपिरियन्स आहे की पंजाब ॲक्टमध्ये कुठलीच लिमिट नव्हती. सो द पंजाब ॲक्ट वॉज व्हेरी क्लीन की चंदीगड वुड बिकम द कॅपिटल ऑफ द स्टेट ऑफ पंजाब. द युनियन गव्हर्नमेंट विल हेल्प हरियाणा असेंबल अ सेपरेट कॅपिटल. देर वुड बी अ कंबाइंड स्टेट ॲज फार ॲज चंदीगड इज कन्सर्न की जिथं दोन्ही राज्यांची स्वतंत्र विधानसभा स्वतंत्र न्यायालय ही सगळ्यांचं सीट चंदीगड असेल. ओके, one of the most important things which was planned as part of that is what was called as the Satluj Yamuna link canal कि जिसका पोटेंशियलिटी ये था कि पानी सतलज का टर्न करना है टूवर्ड्स यमुना and the two things have to be connected together to provide water for what is known as Haryana and especially Haryana southern districts. Okay, so त्याचे सगळ्या गुडगाव आणि तत्सम एरियाज आहेत त्यांच्या पाण्याची सोय करायची होती because those areas form part of that larger Aravali tract कि जिसमें aridness is a permanent feature. ये rain shadow area में आता है, इसको ज़्यादातर अच्छा बारिश नहीं मिलता है. So इसके प्रावधान के लिए ये किया गया था कि there would be what is called as the Satluj Yamuna link canal. The Satluj starts off from Himachal and through Punjab moves towards Pakistan. The Yamuna starts off in Uttarakhand, goes down straight towards Delhi and is a east flowing river. So एक west flowing river है, एक east flowing river है, इन दोनों rivers को link करने का है. Okay, and that linkage will provide water to what is known as Haryana. आता हे नवीन नहीं है in the sense that इसका एक पुराना प्रोजेक्ट एग्जिस्टेंस में था which came in the 1850s कि ज्यावेळेला the Punjab state was gone and its territories were absorbed into the East India Company's territories. So ते त्यावेळेसपासून असलेलं मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट होतं की ज्याच्यामध्ये द पंजाब कॅन बेनिफिट इफ व्हॉट यू हॅव इज द रिवर्स ऑन द पंजाब हैव व्हाट आर नोन एज कैनल नेटवर्क्स टू इट. सो पुराना पंजाब जो था जिसका एक बहुत बड़ा हिस्सा आज पाकिस्तान में है, एक छोटा हिस्सा आपके यहाँ इंडिया में है, इट प्रॉस्पर्ड, फ्लरिश्ड, बिकेम वन ऑफ द स्ट्रॉन्गेस्ट सपोर्टर्स ऑफ द ब्रिटिश एम्पायर purely on account of that agricultural networking of canals which was erected by the British since the 1850s. Okay, so the idea being की तुम्ही पाणी आहे, या 12 नद्या आहेत, यांना पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, पण या नद्यांचा प्रॉब्लेम असा आहे की या नद्यांच्या लगतच्या एरियाजमध्ये यू कॅन मेक सिस्टम्स ऑफ इरिगेशन अवेलेबल. कॅनॉल नेटवर्क्स मेक इट पॉसिबल टू एक्सटेंड द लिमिट ऑफ द लेवल ऑफ द रिव्हर. की नदीचं तिचं स्वतःचं एक पात्र आहे, नदीमध्ये भरपूर पाणी आहे, पण तुम्ही जर कॅनॉल नेटवर्क्स बांधले तर त्याचं पॉसिबिलिटी यू कॅन एक्सटेंड द लेंथ ऑफ द रिव्हर इन डिरेक्शन्स वेर इन देर इज नो ॲडिक्वेट पॉसिबिलिटी ऑफ वॉटर अँड हेन्स इरिगेशन, हेन्स सेटल्ड लाईफ विच कम्स विथ ॲग्रिकल्चर. मग द ब्रिटिश आयडिया वॉज कम्प्लिटली डिफरंट कारण त्यांच्यासाठी सगळ्यात मेजर प्रॉब्लेम वॉज की सेटल्ड ॲग्रिकल्चर नाही करेगा, खेती नाही करेगा, तो गावभर फिरत बसणार आणि सरकारला त्रास देणार. म्हणून पाणी पाहिजे कशासाठी की पाणी आलं की तो शेती करणार, तिथं बसणार, त्याच्याकडनं आपल्याला टॅक्स मिळू शकतो, त्याच्यावर लक्ष ठेवता येतं, तो कुठं पळून जाणार नाही. इरिगेशन इज इंटिमेटली कनेक्टेड विथ व्हॉट इज कॉल्ड द स्टेट्स डिझायर टू डिसिप्लिन सिटीजन्स. बहुत पुराना आयडिया आहे. तुम्हाला पाणी दिलं ना स्टेट अन्नदाता बनती, पण स्टेट अन्नदाता बनण्याच्या पोझिशनमध्ये गेल्याच्या नंतर स्टेट एन्श्योर करते की यू आर नॉट गोइंग टू बिकम अ हेडेक फॉर मी. आणि त्याला पाणी नाही दिलं ना की तो जे काही करू शकतो. मग इट टेक्स टू अ पॅस्टोरल लाईफ. पॅस्टोरलिझम इसेन्शियली इज अबाउट नोमॅडिझम ऑल ओव्हर द प्लेस.
आणि अ नोमॅड कमिटिंग अ क्राईम की ज्याला स्टेट क्राईम असं म्हणती, नोमॅड इज अ डिफरंट आयडिया अबाउट इट, बिकम्स अ हेडेक फॉर द स्टेट. म्हणून ना आयडिया की पाणी पुरवा, तिथं बसून दे, तिथं बसला ना की तो कुठेही जाणार नाही, त्याला बरोबर त्याच्यावरती लक्ष ठेवतो. हमारा वो प्लान था. 1968 में ये ऑफिशियली लेजिस्लेट किया गया. Land was acquired in the Punjab for building this canal, and Punjab in the 1960s was ready to oblige, because the Punjab idea was this will enable us to break free of Haryana and this will create separate possibilities of development for us. So त्याला the Punjab agreed to all of this. आता द प्रॉब्लम, अभी का प्रॉब्लम जो है वो क्रिटिकल इसलिए है क्योंकि 2017 में द स्टेट गोज टू इलेक्शंस. पंजाब टिल 2012 was one of those clever states in India which never used to elect a government back. की चुकूनही सरकार परत निवडून पाठवू नये. त्यांनी कितीही चांगलं काम करो, त्यांनी काहीही करो, तुम्ही त्यांना परत निवडून पाठवले ना की ते माजतात आणि ते लय डोक्याला त्रास देतात. त्यांना कधीही परत निवडून पाठवायचं ना. सो ही जी काही एक ज्याला आपण पॉलिटिकल सगॅसिटी म्हणतो त्याचा एक अत्यंत चांगलं उदाहरण पंजाब होतं. पण ते बदललं इन 2012 वेन फॉर द फर्स्ट टाइम पंजाब इलेक्टेड अ गव्हर्नमेंट अगेन टू पार. आणि आता त्या सरकारने बरोबर रंग करून दाखवला की सोन्याची माती कशी करता येते इज समथिंग दॅट यू शुड लर्न फ्रॉम द बादल्स. दे आर अडॅप्टेड इट, दे आर एकदम एक्सपर्ट्स इन इट. आता प्रॉब्लेम इज 2017 मध्ये स्टेट परत निवडणुकीला जाणार आहे. देयर इज अ सिमरिंग डिस्कंटेंट बिटवीन द बीजेपी अँड द अकालीज. देयर इज अ प्रॉब्लेम विद इन द अकालीज. Prakash Singh Badal's grand project is to make Sukhbir Badal the next Chief Minister of Punjab and thereby ensure that the Badals would control what is called as the Akali party as well as through it the Shiromani Gurudwara Prabandhak Committee. Okay, आता ह्या सगळ्यामध्ये आडवी येणारी गोष्ट is a very critical matter in terms of what is called as availability of water in the state. पंजाब वो स्टेट है कि जो आपका ग्रीन रेवोल्यूशन का सेंटर पीस है, एकदम एक रिप्रेजेंटेटिव क्लासिकल केस है. वाटर टेबल बहुत लो है, अवेलेबल वाटर डेंसली सलाइन है. सो द पंजाब हैज अ मेजर प्रॉब्लम इन टर्म्स ऑफ इट्स ओन वाटर रिसोर्सेस. डज नॉट मीन दैट द स्टेट डजंट हैव वाटर. द स्टेट डेफिनेटली हैज वाटर. वाटर की क्वालिटी का इश्यू है. अब ऐसी स्थिति में द बादल्स हैव डिसाइडेड टू प्ले द बेस्ट कार्ड दैट कैन बी प्लेड बाय अ रीजनल पार्टी विच इज कॉल्ड एज सब नेशनलिज्म. एंड बादल्स एंड अकालीज ये क्लासिकली कर सकते हैं, म्हणजे अकालीज वर फॉर्म्ड ॲज अ सब नॅशनल पार्टी. त्याच्यामुळे आता आपली गेम ठरलेली आहे ती म्हणजे आपल्याला पंजाबी नॅशनलिझम नावाचा बँड जो आहे तो जोर शोर से बजाने का है टू प्रूव दैट वी आर द ओनली पीपल हू कॅन टेक केअर ऑफ द इंटरेस्ट ऑफ द पंजाब टू द अटर एक्सक्लुजन ऑफ एव्हरीबडी एल्स. म्हणून सडनली व्हॉट द बादल्स डू इज दे गो टू द स्टेट असेंब्ली, दे गेट अ बिल पास्ड which cancels out the SYL. अर्थात याच्यात कुणी इनोसेंट नाहीये. दे आर सपोर्टेड एबली बाय द काँग्रेस इन ऑल ऑफ दिस. आणि ह्या बिलचं एक ओरिजिनल अवतार जो आहे हॅज ऑलरेडी बीन पास बाय द अमरिंदर सिंग गव्हर्नमेंट व्हेन अमरिंदर सिंग वॉज इन पावर. सो याच्यात कुणी असं म्हणू शकत नाही की द बादल्स आर ऍक्टिंग थ्रू व्हॉट इज कॉल्ड अ व्हेरी नॅरो सेन्स ऑफ नॅशनलिझम आणि द बीजेपी शुड डू समथिंग अबाउट टीचिंग देम समथिंग कॉल्ड एज पेट्रियटिझम अँड नॅशनलिझम. तो असं काही नाहीये. द काँग्रेस इज इक्वली पार्टी टू ऑल ऑफ दिस. हाँ, तो मुद्दा निरा है कि द बीजेपी शुड टीच समथिंग कॉल्ड नेशनलिज्म टू द बादल्स मोर देन टीचिंग इट टू ओवैसी. ये आज की तारीख में ना बहुत ज्यादा जरूरी है कि द बादल्स भी टॉट समथिंग कॉल्ड नेशनलिज्म. हाँ, उनका रिकॉर्ड बहुत शॉर्ट है. इंस्टेड ऑफ गोइंग अँड लेक्चरिंग ओवैसी अबाउट समथिंग कॉल्ड नॅशनलिझम, लय बरं होईल की तुम्ही तिकडे जर तोंड करून त्यांनी जर काही सांगितलं चार हिताच्या गोष्टी तर खूप चांगलं. सगळ्यात क्रिटिकल कंडिशन मध्ये असलेली पार्टी आम आदमी पार्टी आहे. आणि जगात कुणाचंही असं होऊ नये. आम आदमी पार्टी इन दिल्ली opposes the Badal idea of cancelling out the canal. Aam Aadmi Party in Punjab supports the Badals in cancelling the canal. असं कुणाच्याही जीवाचं होऊ नये सिरियसली. आणि ज्यावेळेला आपला जीव खरंच एवढा छोटा आहे की आपण काही वर्षांपूर्वीच भूतली अवतरलेलो आहोत, मग तर असं सिरियसली होतं. पण असं म्हणणार पेरल्स, एकदम डेंजर्स ऑफ समथिंग कॉल्ड ॲज अ नॅशनलिझम विच इज रूटेड इन डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. And they can do it for a simple reason, because we are the tail end of the canal business.
वी हॅव द कॅपॅसिटी टू डू इट. हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे एथिकल आहे, हे अनएथिकल आहे, हे सगळे प्रश्न गौण आहेत. कारण आपल्याकडे एक 15-16 महिन्यांमध्ये एक अशा क्रिटिकल निवडणुकीला आपल्याला तोंड द्यायचं आहे की ज्याच्यात जर का आपण तोंडघशी पडलो तर आपण कदाचित कधीही सावरू शकणार नाही. त्या केसमध्ये पलीकडे कुरुक्षेत्री भगवंतांनी सांगून ठेवलेलंच आहे, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. त्यामुळे हे चूक आहे का? नाही. इलेक्शन इज वॉर. मग असं आपण वागावं का? हो. युनियन काय करतीये? तर युनियनकडं पंजाब बघून उत्तर असं देते. हरियाणा जळत असताना युनियन काय करत होती की पंजाबची आठवण यावी. काही महिन्यांपूर्वी हरियाणा जळलं नाही का? ते 20,000 कोटी आपण जाळून आलो फुकून. त्याला युनियन काय करत होती? यू शुड कम अँड टीच अस अबाउट दिस. बरं, पंजाब हॅज द कॅपॅसिटी ऑफ इंटेन्सिफाइंग इट. आणि पंजाब सुसाइडली इंटेन्सिफाई कर सकता है. 65% ऑफ द पॉप्युलेशन इज सिक. की ज्या केसमध्ये द युनियन डिसाइड्स टू टेक अन अँटी पंजाब पोझिशन, द बादल प्लॅन इज टू मेक दिस अन इश्यू ऑफ नॉट द स्टेट, पंथ. बादल एकच धंदा करणार, ते म्हणजे बादल अमृतसरला जाणार अँड विल गेट द अकाल तख्त टू स्टार्ट एक्सकम्युनिकेटिंग पीपल. याला पंथात ना आखला. हा आपला जुना धंदा आहे. मग हाऊ डू यू डील विथ दिस? सर, ग्रीन रेव्होल्यूशन आणि पंजाब भिंद्रनवाले आणि ब्लू स्टार ऑपरेशनचा कसा संबंध? जे वर्णनाशिवाय सांगतात. जवळचा संबंध आहे ना, खूप जवळचा. म्हणजे ग्रीन रेव्होल्यूशन क्रिएटेड दोज टाइप्स ऑफ सिच्युएशन्स की ज्याच्यामध्ये त्या प्रकारचा फंडामेंटलिझम हा डेफिनेटली प्रॉस्पर होऊ शकतो, त्याला सपोर्ट मिळू शकतो आणि तो मोठा होऊ शकतो. कारण कुठल्याही प्रकारच्या ॲग्रिकल्चरमध्ये आणि एस्पेशली इन द पंजाब ॲग्रिकल्चर देयर इज अ स्ट्रॉंग डायकॉटमी बिटवीन द फार्मर कल्टिवेटर एंड द मार्केटियर ऑफ व्हाट आर कॉल्ड एज एग्रीकल्चरल कमोडिटीज. म्हणजे पंजाब का ग्रीन रेवोल्यूशन और मिलिटेंसी का कनेक्शन जो था स्ट्रांगली प्रॉब्लमैटिक इसलिए था, द सिख वर द फार्मर्स, द हिंदूज वर द मर्चेंट्स. The merchants used to live in the suburban centers or in the cities, and the Sikh farmer used to live in the villages. And the Punjab problem was कि किसान मेहनत करता है, किसान ये सब अनाज बनाता है, और साहू जो है that is Hindu साहूकार्स, they are the ones who are responsible for disposing this off. They keep on becoming rich, and in the entire process we keep on becoming poor. अच्छा, वन पार्ट इज ये गेम ऑफ परसेप्शन है. दूसरा सबसे बड़ा क्रिटिकल इशू ऐसा है कि जैसे एग्रीकल्चरल इनकम्स केप्ट ऑन बिकमिंग बिग, द लँड केप्ट ऑन गेटिंग फ्रॅगमेंटेड. आणि ग्रीन रेव्होल्यूशनच्या वेळेला आम्हाला ही कुठलीच अक्कल नव्हती ना की बाबा आपण त्याच्यात किती फर्टिलायझर्स घालतोय, ह्याचं सॉईल आणि वॉटर या दोन्हीच्या केसमध्ये किती प्रॉब्लेम येणार आहे. मग आयडिया वॉज वी हॅड हाय यील्डिंग सीड व्हरायटीज, लेट्स हॅव मोर क्रॉप्स. So multiple reasons came together to create that impression that the Hindus are looting us and the Sikh are in the entire process being the party which has been defrauded. ऊपर से इंदिरा गांधी spared no effort to make a bad situation worse and kept on doing everything which will keep on worsening this with the idea if the Akalis and the Panth tried to project an image of unity, Mrs. Gandhi tried to do everything to fragment them. And finally you have what you had on your hands. And that is again even today the same risk which you would run. As a reason why the union government is very circumspect about this की आपण याच्यामध्ये काय लेवलला इंटरव्हीन करू शकतो. मग हे तर क्लियर है कि पंजाब असेंबली का रेजोल्यूशन कंप्लीटली अनकॉन्स्टिट्यूशनल है. ये तो बहुत क्लियर है कि एक्शन नीड्स टू बी टेकन अगेंस्ट दिस. बट द होल प्रॉब्लम इज if the Akalis decide to pitch it up in the form of what is called as the Panth versus the rest, how do you answer that? ऑलरेडी लोक आम्हाला शिवाय घालतायत, आता त्याच्यात आम्हाला हे नवीन दुखणं नको आहे. त्यामुळे होने दो जो हो रहा है इज द अप्रोच as far as the union government is concerned. वेळ आली ना, दोघांना पाणी नाही मिळालं ना, मग बरोबर कळेल की कुणाला पाण्याची गरज आहे.
But it's a dangerous trend. It's a seriously dangerous trend. But this is the risk that you run in a country like India. You have got to run that risk in this country. उसका आप कुछ नहीं कर सकते हो. खाली सोचो कि अगर पंजाब की जगह ये कश्मीर ने किया होता, तो Arnab Goswami by now would have gone mad. मैं clinically certified mad. पण बोलतो का चकार शब्द काढत नाही, याच्यावरती कसली चर्चा बिर्चा काही नाही. रोज रात्री 4 पाकिस्तानी जमा करावेत आणि बसाव. And the nation needs to know. And the nation doesn't need this to know. ये चल सकता है, ये आराम से चल सकता है. The approach of the present union government about such issues is to, as far as is possible, avoid any mention of them and possibly prohibit a complete discussion around them. So तुम्ही ह्याच्यावरती कुठलीही चर्चा करू नका. हे तुम्हाला does this concern you? Don't talk about it. The pious hope being की ज्या गोष्टीबद्दल आपण बोलत नाही ती गोष्ट कदाचित निघून जाते. You hope that the problem will take care of itself if you don't mention it or don't talk about it. So safe option is don't talk about it. नहीं ना जाता है. No one knows what you do. Are you getting it? किसका था ये क्वेश्चन? हाँ, संथारा, गॉर्जियस संथारा काय करावे त्याचे सांग बरं मला. How does one answer this? There are multiple issues which are involved in this. Let's make that the first pitch. एका बाजूला is India's smallest religious community. In a total population of 1.25 billion, sorry, the Jains measure only 40 lakh. में टोटल पूरा यूनियन ऑफ इंडिया में जैनों का पूरा पॉप्युलेशन सब सगळे पंथ सगळे उपपंथ सगळं जमा करून 45 लाखाच्या पुढं पलीकडे जात नाही. बरं, अ कम्युनिटी विच हॅज अ युनिक आयडिया अबाउट द व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ द सेल्फ अँड द पर्पज ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ द सेल्फ. त्या अर्थाने यू कॅन ऑलवेज से की ते कोणाच्या आदत मदत नसतात अंटिल अँड अनलेस ते सोन्याचं दुकान चालवत नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना का त्रास देता? ओके, Santhara is an age-old practice. It's known by different names. But one of the most important names by which it is known and which characterizes it is what is called as Ichha Maran. कि ज्याच्यामध्ये I desire death and I make an effort to invite death on me. Okay, so I desire, I deeply desire कि बाबा my very purpose of living in this world is possibly something that has come to an end. I do not desire to live, and now I need to consciously take up a certain course of action on account of which I would die. ठीक है? In the Jain past, this has been done in all ways. में सगळ्या पद्धतीने हे करून झालेलं आहे. त्याच्यामुळे वर्तमान काळी ज्याला जैन याच्यावरती अशी भूमिका घेतात की तुम्ही याला सुइसाइड म्हणू नका, कारण तो शब्द याच्यासाठी चुकीचा आहे. कारण सुइसाइड कसं व्हायलंट असतं आणि हे कसं एकदम नॉन व्हायलंट आहे. तर आय एम व्हेरी सॉरी टू से की दिस इज नॉट हाऊ इट वॉज एव्हर डन. कर्नाटकमध्ये इन द हासन डिस्ट्रिक्ट वी हॅव दोज टू लवली माउंटन्स विच आर कॉल्ड चंद्रगिरी अँड शांतिगिरी, की ज्याच्यावरनं जैनांनी पिढ्यानपिढ्या उड्या मारलेल्या आहेत टू द ग्रॅनाइट बेड डाऊन with the idea of killing themselves. आणि ते जे खालचे ग्रॅनाइट बेड्स आहेत त्याला समाधी बेट म्हणतात. त्याला समाधी बेट म्हणतातच अशासाठी बिकॉज यू क्लाइंब अप द माउंटन अँड इट्स अ विंडी माउंटन. इट्स कम्प्लिटली इट्स ब्युटिफुल. द माउंटन्स आर ब्युटिफुल, देयर इज नो डाऊट अबाउट दॅट. पण यू क्लाइंब इट अप अँड यू स्टँड ऑन टॉप ऑफ इट अँड यू फ्लिंग युअर सेल्फ. द वे इन विच द विंड इज गोइंग टू ऑपरेट, तुम्ही काहीही करा तुम्ही जगू शकत नाही. काय वाटेल ते का. अँड देन वेन यू फॉल डाऊन डेक्कन ग्रॅनाइट, यू फॉल डाऊन ऑन दॅट फ्रॉम दॅट हाईट विथ दॅट स्पीड, युअर बॉडी क्रॅक्स अप. सो टू बिलीव्ह इन दिस की हे नॉन व्हायलंट आहे
फार म्हणजे आपली इमॅजिनेशन फारच प्रगल्भ आहे, याच्या पलीकडे मी काय नाही म्हणू शकत. की अशा पद्धतीने एका डोंगरावर चढायचं, आपल्या मरण्याच्या इच्छेची इंटेन्सिटी ही वाऱ्याच्या इंटेन्सिटीत मॅच करायची, झोकून द्यायचं, मग खाली पडल्याच्या नंतर आपल्या सर्व शरीराच्या जे काही चितड्या उडतात त्या उडतात, आणि ह्याच्यानंतर असं म्हणायचं की हे ना अहिंसक आहे. म्हटलं खूप चांगलं, छान, एकदम आपली इमॅजिनेशन खूपच चांगली आहे, ह्याच्या पलीकडे मी काय नाही म्हणू शकत. ओके, दे हॅव ऑलवेज बीन डुईंग दिस, दे हॅव बीन डुईंग दिस फॉर अ लॉंग टाइम. देयर इज नथिंग न्यू अबाउट दिस, दिस हॅज बीन हॅपनिंग सिन्स एजेस, आणि एव्हरीबडी हॅज बीन डुईंग इट. म्हणजे असं पण हे पण एक धादांत खोटं आणि चूक आत्ताच्या घडीला बोललं जात आहे की ते अशा प्रकारे इच्छामरण स्वीकारणारी लोक ही वयोवृद्ध असतात, आजारी असतात, आणि द डॉक्टर्स हॅव ऑलरेडी इन्फॉर्म देम दॅट देयर इज नो रेमेडी फॉर द सॉर्ट ऑफ सिकनेस दॅट हॅज प्लेग देम. ये गलत है. इच्छामरण in the past was done by everyone, starting off from novices of 10 to 12 years to people who were as old as, who's that Rashtrakoot king who entered the river and killed himself at the age of 120? Amogvarsh ना. हिस्ट्री कोणाचं ऑप्शनल आहे, आताच्या घडीला कोणाचाच नसणार. दिस इज जैन राष्ट्रकूट किंग, आय थिंक इट इज अमोघवर्ष, की ज्यांनी त्याच्या वयाच्या 120व्या वर्षी का तत्सम वर्षी काहीतरी, की ज्याला ही वॉज व्हेरी व्हेरी ओल्ड, ही एंटर्स इन टू द कृष्णा अँड ही कीप्स ऑन वॉकिंग इन द रिव्हर टिल ही इज नॉट डेड. सो असं सगळ्या प्रकारच्या लोकांनी केलेलं आहे, स्त्रियांनी केलेलं आहे. शांतला इन द हॉयसाळ्स इज अ क्लासिकल केस ऑफ द क्वीन हुज डेथ हॅज बीन सो क्रिप्टिकली मेन्शन्ड की द क्वीन किल्ड हरसेल्फ. त्यामुळे असं काहीही नाही आहे की हे विशिष्ट वयामध्ये विशिष्ट प्रकारची लोक विशिष्ट प्रकारची प्रज्ञा प्राप्त झाल्यानंतर करतात, असं काही नाही आहे. हे सगळ्यांनी केलेलं आहे, सगळ्या प्रकारच्या वयांमध्ये केलेलं आहे. हां ठीक आहे, दे आर इनिशिएटेड इन टू इट अँड दे आर टोल्ड क्लिअरली अबाउट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ देअर ॲक्शन, बट एव्हरीबडी हॅज डन. आणि लोकांना माहिती असतं की आपल्या आसपासची लोक असं करतात, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम सुरू झाला इन राजस्थान when this man called as Advocate Soni, I'm not getting his first name, went to the Jaipur High Court getting a case instituted against one of his neighbors in saying that old woman is killing herself and the court needs to step in to stop it. आता हा प्रॉब्लेम ब्रिटिशांनी पण डील केलेला आहे IPCच्या अंतर्गत, की बाबा जैन हे करतात, हे आपल्याला माहिती आहे. जैन हे करतात, याला IPC मध्ये सुसाईड म्हणायचं का नाही? तर ब्रिटिश being the sort of चालूस that they were, when it comes to all these types of very unique sort of traditions and customs, refuse to intervene in it. आणि विशेषतः ज्याला द कस्टम इज अबाउट पीपल हु आर रिच अँड वेल ऑफ लाईक द जैन्स हू कॅन पे टॅक्सेस, मग तर प्री ब्रिटिश पिरियड मध्ये लोकांनी औरंगजेब सारख्या माणसांनी, आय एम नॉट सेइंग समथिंग लाईक महेश शर्मा ना, नाही ठीक आहे, औरंगजेबनी पर्युषण निमित्त अहमदाबाद सुरतच्या गव्हर्नर्सला पाठवलेली लेटर्स आहेत टू गेट द शॉप्स क्लोज्ड सेलिंग मीट बिकॉज द जैन मर्चंट्स पेटिशन द आग्रा कोर्ट सेइंग दॅट निदान पर्युषणला तरी. यू कॅन बिलीव्ह इन दिस की व्हॉट सॉर्ट ऑफ क्लाउड डू दे हॅव. द क्लाउड इज फिनॉमिनल, एकदम सुपर क्लाउड आहे. I think it was in this class itself when I had mentioned this that the Jains had one of the best relationships with the Mughals and with the Sultanate. Jains in India are known only at two ends. One is the ancient end and one is the modern end. Jains are not known and talked about in India as far as the medieval end is concerned. One of the only Indian communities in India which enjoyed phenomenal support of the state and phenomenal clout at the courts of the Mughal kings as well as the Sultanate were the Jains. Monks as well as merchants, दोनों. And it's one aspect of India's history की ज्याच्याबद्दल कुणीही बोलत नाही. आणि मोहन भागवतनी बोलण्याची मी इच्छाच करत नाही, आणि त्याला काही कळतच नाही, पण ज्यांना कळतं ते पण बोलत नाही.
one of the best relationships and the only tying cord is what is called as trade and commerce. सो त्यांना त्यांचे हे असले सगळे जे उद्योग आहेत ना, हे सगळे उद्योग सल्तनतीपासून, कॅन यू इमॅजिन somebody like Alauddin Khilji, Mohammed bin Tughlaq had close friendships with Jain monks. Mohammed was friend with a monk who used to travel nude and about whom the court had a major problem की नाही ते सगळं ठीक आहे पण त्याला अंगावर कापड घालायला सांगा. द किंग्स प्रॉब्लेम वॉज की त्याची इच्छा आहे ना, आपण काय करणार त्याला. त्याला जमीन काढून दिलेली आहे मठ बांधायला. बहुत स्ट्रॉंग क्लाउट आहे, बहुत स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स आहे. अँड द प्री मॉडर्न वर्ल्ड दे कुड ऑलवेज वोट विथ देअर फीट. तुम्हाला आम्ही काय करतो ते पटत नाही का, ठीक आहे गाशा उचला, लेट्स गो टू अ प्लेस वेअर पीपल विल एक्सेप्ट व्हॉट वी डू. आता मॉडर्न नेशन स्टेटमध्ये अशी कुठं स्पेस उरलेली नाही ना की जिथं यू कॅन मूव्ह इन टू. म्हणून मग ते उलटे धंदे करतात, ते तुम्हाला बाहेर काढतात. ते कुठंच जात नाहीत, ते फक्त एकच काम करतात, ते अशा ठिकाणी जातात की जिथं तुम्ही बाहेर गेलं पाहिजे, आपण बाहेर जाणार नाही. ओके. आणि आता नो लॉंगर इज इच्छामरण ऑफ दॅट ओल्ड व्हरायटी की याच्यामध्ये इट गोज टू, इट वॉज नॉर्मली अ सेक्लुडेड ॲक्टिव्हिटी की बाबा तुझं तू कर, तू तुझी समाधी, तुझं कैवल्य तुझं तुझ्यापाशी. आता इच्छामरण इज अ पब्लिक ॲक्टिव्हिटी. ढोल, बँड, व्हॉट्सअप मेसेजेस, व्हिडिओज, एव्हरीथिंग पुट टुगेदर. की आता असं कुणी सापडलं की ज्याची मरायची इच्छा आहे, खतम. इट इज लाईक लेट मी पुट यू ऑन द क्रॉस अँड नेल यू बिकॉज बाय डुईंग दिस आय एम गोइंग टू एक्सपिरियन्स समथिंग विच इज गोइंग टू बी पायस, होली. तो ते गुड फ्रायडे जसं करतात ना इन द डिफरंट कॅथलिक कंट्रीज, ते कुणाला तरी धरून आणतात आणि असा माणूस सापडतो हु इज रेडी टू पुट हिमसेल्फ ऑन द क्रॉस. आणि त्या अर्थाने दिस इज नॉट व्हॉट द ओल्ड वन वॉज. द ओल्ड वन वॉज की आय एम डिटॅच फ्रॉम सोसायटी. मच बिफोर ही एंटर्ड द स्टेज ऑफ इच्छामरण ही वॉज ऑलरेडी फार अवे फ्रॉम सोसायटी. ऑलरेडी ये दिस इज राईट स्टेइंग इन द मिडल ऑफ सोसायटी. प्रवचन सगळं व्यवस्थित चालतं आणि त्याचं असं होत असल्याचं आपण विटनेसिंग करत असताना आपल्याला आपल्या धर्माची महती पटते. बंगाल 19th सेंचुरी, बाईचा नवरा मेला, बाई विधवा झाली, बाईला जाळली पाहिजे. आणि बाई जळत असताना आपल्यामध्ये सनातन धर्माचा जो संचार होतो, आपल्याला पावित्र्य जाणवतो आणि आपल्याला पुण्य लागतं की आपण अशा प्रकारच्या गोष्टीला विटनेस केलेला आहे. आणि त्याच्यामुळे वन ऑफ द प्रॉब्लेम्स इज इन अ कपल ऑफ केसेस. आता प्रॉब्लेम काय असतो की ते तुम्हाला व्यवस्थित दे काउन्सिल यू, दे टेल यू की तुम्ही जे काही करताय त्याचे परिणाम काय असणार आहेत आणि काय होणार आहे. त्याच्या स्टेजेस असतात, त्या स्टेजेस ठरलेल्या असतात की कुठल्या स्टेज नंतर काय करायचंय. तुम्ही किती आजारी असा, तुमची किती कंडिशन वाईट असो, वन ऑफ द बेस्ट केस सिनारियोज इज कि ऐसा सिनारियो कि जिसमें ही इज नॉट इन अ पोजिशन टू से येस और नो. एकदम गहरा बेशुद्ध अवस्थेत आहे, जमा करायचं बांधायचं म्हणायचं बाबूजी हो बोल. आता बाबूजी हो बोलले, प्रॉब्लेम असा आहे की बाबूजी नाही बोलायला पण अस्तित्वात नाही येत ना. आणि मग द होल प्रॉब्लेम इज की ॲज यू स्टार्ट विथड्रॉइंग वॉटर अँड फूड अँड डिप्राइव्ड ऑफ इट, इन मोस्ट ऑफ द केसेस देयर इज अ लॅप्स. मी त्यांनी भलेही त्याची परवानगी दिलेली असतो की बाबा हो मी इच्छा मरणाला तयार आहे, आणि ते त्यावेळेला असतं पुरा माहोल बिहोल क्रिएट केला जात आहे. रिलिजन स्पेक्टिकल ना, बँड वाजवायचा, मस्त मोठा बँड वाजवायचा, बँड वाजवायचा, मंत्रविंत्र म्हणायचे, सगळं करायचं. आणि मग ते बरेच काय काय विधी करतात. पण ज्या वेळेला युअर बॉडी ॲक्च्युली स्टार्ट्स एक्सपिरियन्सिंग acute bowel pain on account of the fact कि for a prolonged period of time food and water is what you have been deprived of, इतना आसान नहीं होता है ना, इतना आसान कभी नहीं होता है. there is an immediate lapse. आता in a couple of cases that lapse is taken for granted आणि it is like allowed कि बाबा ठीक आहे होऊन जाऊ द्या.
पण देर आर कपल ऑफ केसेस की ज्याच्यामध्ये मे बी द लोकल पंचायत हॅज डिसाइडेड टू मेक इट अ प्रेस्टिज इश्यू, की ज्या केसमध्ये फॅमिली आणि पंचायत वुड पॉसिबली कन्स्पायर टू सी टू इट की जरी त्यांनी इच्छा व्यक्त केली ना की नाही आता मला पाणी द्या, त्याला पाणी द्यायचंच नाही. आम्हाला ॲक्च्युली असं करतात की त्याला कुठेतरी एखाद्या खोलीत बंद करून टाकायचा, त्या खोलीच्या दाराला हार बीर मस्त बिस्त करून टाकायचे, नारळ वेळ ठेवायचे, बँड वाजवत बसायचं, तो आतनं आरडाओरडा करतो तरी देखील दार उघडायचं नाही, आणि मग आरडाओरडा बंद झाल्याच्या नंतर आपल्याला कळतं, मग दारबीर उघडायचं, मग सगळ्यांना सांगायचं झाली कैवल्य प्राप्ती झाली, झालं बाबांना कैवल्य मिळालं. आणि प्रॉब्लेम इज टू बिलीव्ह इन दिस. आणि भल्या भल्या लोकांनी या पोझिशन घेतल्या विच वॉज लाईक सो सिकनिंग की तुम्ही आमच्या धर्माची चेष्टा करताय. आता अर्थात हे प्रश्न त्याच्यामध्ये डेफिनेटली आहे, and that's the reason, remember, I prefaced it by saying that they are just a 45 lakh ka community, nothing more than that. त्याच्यामुळे for people who are not members of this community to sit out and to be objective about what is happening within the community is a very difficult thing to say. So एका कॉन्टेक्स्टमध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की बाबा सगळ्यात छोटी कम्युनिटी 1 कोटी पण नाही. सो अशा केसमध्ये तुम्ही who are not members of the community, what sort of perspective can you have about things which are happening within the community? तुम्ही ऑब्जेक्टिव्हली कसं ठरवणार की हे जे चाललेलं आहे हे रास्त आहे, चूक आहे, हां एथिकल आहे, नॉन एथिकल आहे? यू कॅन्ट डू दॅट ना. सो एका बाजूला इज दॅट क्रायसिस, अ मायनॉरिटी कम्युनिटीज रिलिजियस बिलीव्स अँड प्रॅक्टिसेस. Do people who do not belong to it have the right to regulate it by using the law? But for that matter of fact, everybody is a minority in India, ना. म्हणजे आला 1829ला बेंटिंग सरकारने सतीबंदीचा कायदा आणला, त्याला वी वर इसेंशियली डीलिंग विथ अ मायनॉरिटी कॉल्ड एज अ बेंगोली कायस्थान ब्राह्मण्स ना. एका लार्जर पर्सपेक्टिव मध्ये सब लोग माइनॉरिटीज है इंडिया में. मेजॉरिटी तो फैब्रिकेटेड आइडिया है, तो कैसे किया जाए? एक तरफ ये बात सही है कि देयर आर प्रैक्टिसेस विच आर कनेक्टेड विथ ऑल ऑफ दिस, एंड देयर आर प्रैक्टिसेस विथ जैन मोनास्टिसिज्म विच इन द मॉडर्न पीरियड आर डीपली प्रॉब्लमॅटिक. में दीक्षा जी दिली जाते टू बिकम अ मंक और अ नन, ही एक्झॅक्टली कुणाला दिली जाते, काय वयामध्ये दिली जाते? ज्या वयामध्ये त्यांना तुम्ही दीक्षा देता त्याला आर दे इन अ पोझिशन टू रियलाइज की त्याचे कॉन्सिक्वेंसेस काय आहेत. सो जैनिज्म में इंटरनली ये बहुत सारे प्रॉब्लम्स हैं कि लाइक आर रिलीजियस प्रैक्टिसेस इन कॉन्सोनेंस इन कन्फॉर्मिटी विथ समथिंग दैट इज कॉल्ड एज मॉडर्निटी. बट जैनिज्म टू बिगिन विथ इज एन एथिस्ट रिलीजन, इट्स स्ट्रॉंगली एथिस्ट. आणि तरी देखील ॲज फार एज द इंडियन रिलीजियस लँडस्केप इज कन्सर्न, they have some of the best religious properties in terms of temples, shrines, places of worship. Brilliant. Is something that started off as ekdam the purest trend of Indian atheism, over a period of time starts evolving with all the paraphernalia of Indian theism. तो एक तरफ मेरा प्रॉब्लम क्या है कि ये एक बहुत ही नासमझी वाली केस होगी कि हम इस बात में यकीन करें कि आज तुम जो कर रहे हो वो एग्जैक्टली कंपेरेबल है विथ व्हाट वाज डन 2000 years ago. सो तुम ना इन द फर्स्ट प्लेस यू स्टॉप ब्लफिंग दैट. आज जो आप कर रहे हो ना वो आज की तारीख में कर रहे हो. सो ये मानना कि रिलीजियस बिलीव्स एंड प्रैक्टिसेस डू नॉट अंडरगो चेंज, religious beliefs and practices do not evolve with time. You feel the same sense of piety when you perform the Ichamaran today as you say, for example, did it when you did it 2500 years ago. I think this is like too much. This belief doesn't hold any water. आणि माझ्यासाठी क्लासिकल प्रॉब्लेम तो आहे ना की बाबा ते त्यावेळेला ज्या वेळेला झालं त्यावेळेला दिस वॉज अ मोर प्रायव्हेट अफेअर. ते सार्वजनिक नसायचं ज्या पद्धतीने त्या आजच्या तारखेला सार्वजनिक आहे ना. and the minute you have a religious ritual being performed as part of public, there's something called as it becomes a part of the public. उसका सब कुछ बदल जाता है ना, उसका कैरेक्टर बदलता है, उसका टेनर बदलता है, उसका ऑब्जेक्टिव बदलता है, सब कुछ बदल जाता है.
सो टू बिलीव्ह इन दिस की हे एक्झॅक्टली तसंच आहे जसं ते पूर्वी होतं, नाही सॉरी, हे असं नाही आहे, दर समथिंग एल्स विच इज हॅपनिंग ओव्हर हिअर. पूर्वी यू हॅड मंक्स हू डाईड, नोबडी इवन न्यू दॅट दे वर डेड, किंवा यू इवन हॅड द श्रावक्स हू डाईड. श्रावक श्रमण दोघंही मला माहीत नसायचं की लोक असं करायची. आज म्हणजे तुम्ही आज मारा, उद्या संध्याकाळी आपण जागा मिळवून देतो का नाही बघा आपल्याला मंदिर बांधवायला. आज मेलेला माणूस, उद्या संध्याकाळपासून वी स्टार्ट द प्रोसेस, जमीन मिळवायची, मंदिर बनवायचं, समाजातनं निधी गोळा करा, सगळं चालू होतं. सो ये जो कॉन्सिक्वेंसेस है, इन कॉन्सिक्वेंसेस तो ये ऑब्जेक्टिव नहीं है ना, ये उससे डिटैच नहीं है ना. हां, आता उलटा मुद्दा डेफिनेटली आहे की हे बरोबर आहे, तुम्ही हे जे म्हणताय बरोबर आहे, ह्याला रेग्युलेट कुणी करायचं. स्टेट सेक्युलर है, प्रैक्टिस रिलीजियस है. So how should a secular state regulate the practice of a religious community, especially in a situation when that practice is of a community which is as small as that? A. B. When the practice is about an individual practice and does not involve any ostensible disruption to public law and order. माझं मी मरतोय ना माझ्या घरी, मी काय तुम्हाला त्रास द्यायला आलो का? मी दंगल केली आहे, तुम्ही जाऊन कुठं वाहनं पेटवली आहेत, मी काहीच नाही केलं ना. ॲट द मोस्ट मी मेल्याच्या नंतर माझी एक शानदार मिरवणूक काढली जाणार आहे, माझं मी शांतपणे मरतोय ना. सो पब्लिक लॉ अँड ऑर्डर इज इट गेटिंग अफेक्टेड, पब्लिक हेल्थ अँड हायजीन इज इट गेटिंग अफेक्टेड. सो द कॉन्स्टिट्यूशनल रीजन्स ऑन अकाउंट ऑफ विच द स्टेट कैन इंटरवीन इन रिलीजियस प्रैक्टिसेस, उसमें से तो एक भी चीज नहीं हो रहा है. The state intervenes? 1829 also. True, but that was a British state. But in 1954, 55, 56, you had Hindu Marriage Act, Hindu Succession Act. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. That also didn't cause any harm to the public. बरोबर आहे ना, पण 61 again state intervened in dowry. बरोबर आहे, पण त्या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की ईच वन ऑफ दीज वर आयडेंटिफाईड एज सोशल इव्हल्स. आता ह्याचा प्रॉब्लेम काय आहे, ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस जरी सोशल असले ना, द परफॉर्मन्स ऑफ द ऍक्ट इंडिव्हिज्युअल है ना. पण सती वॉलंटरी नहीं था ना. सती का प्रॉब्लम ये था कि सती यू न्यू फॉर श्योर कि 9-year-old गर्ल बीन बर्न्ड ऑन द फायर ऑफ हर 60-year-old हजबंड, देयर नथिंग वॉलंटरी अबाउट इट. तिला काय कळतं त्याच्यातलं? ह्याच्यामध्ये तसं नसतं ना. ह्याच्यामध्ये ज्या वेळेला माझी इच्छा होते ना की आता मला मरायचं आहे, त्याला तो श्रमण येतो ना, तुम्हाला सांगतो ना की हे बघ, हे तुला असं जर मारायचं असेल तर त्याचे हे परिणाम असणार आहेत. ज्या वेळेला पहिल्या आठवड्यामध्ये पाणी विड्रॉ होणार त्यावेळेला पोटामध्ये सॉलिड दुखणार आहे, डोकं चक्रावायला लागणार आहे, भलभलते भास व्हायला लागणार आहेत. तसं सगळं येऊन तुम्हाला सांगतो, एकही गोष्ट तुमच्यापासून ठेवली जात नाही. आणि मग यू व्हॉलंटियर टू से की ओके दॅट्स ऑल राईट, आपली तयारी. मग काय करणार? हा प्रॉब्लेम आहे. ट्रू, वी आर नॉट denying that, we are definitely not denying it. I'll give you a very solid reason as to why should the state intervene. State intervening in religious rituals, law and order का प्रॉब्लम था, health and hygiene का प्रॉब्लम था. One of the most important reasons why the state intervenes is what is called the dignity of the individual. And in this case, as the individual slowly starts moving towards death, his dignity is definitely compromised. Definitely. जसं मी म्हटलं ना, ज्याला त्याला अत्यंत त्रास व्हायला लागतो ना, त्यावेळेला ही कम्स टू अ सिच्युएशन वेर ही स्टार्ट्स क्रेविंग फॉर फूड अँड वॉटर. आणि त्याला यू डू एव्हरीथिंग टू ऑब्स्ट्रक्ट हिम फ्रॉम डुईंग दॅट. द इंडिव्हिज्युअल्स डिग्निटी इज गेटिंग अफेक्टेड ओव्हर देअर. म्हणजे सोनीची जी केस होती ना, जयपूर हायकोर्टला गेलेली, त्या केसमध्ये सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ग्राउंड वॉज दॅट की द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल इज गेटिंग कॉम्प्रोमाइज. द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल इज व्हॉट द स्टेट नीड्स टू अश्योर. कि ज्याला आई एम इन दैट pitiable condition wherein water and food has been withdrawn, I'm at the complete mercy and dependence of others. So one of the strongest reasons why the state should intervene in this one is because of the fact that the dignity of the individual cannot be assured.
मग ह्याच्यावरती उपाय लय भारी आहे आणि लय झाली मी स्टेटनी इच्छामरण क्लिनिक चालू करायला. पण दॅट टेक्स यू टू दॅट ओल्ड इश्यू, शुड वी लेजिस्लेट युथेन्सिया इन इंडिया? Even if this is about a small community of 45 lakh people, this opens up that larger context for you. Na? Is it time that India finally legislates positively in favor of active euthanasia, not passive euthanasia? Euthanasia is even for prolonged period of time when somebody is in the state of. म्हणून मी काय म्हटलं, ॲक्टिव्ह युथेन्सिया. आय डोंट नीड टू बी इन एनी फिजिकल पेन. मला उद्या संध्याकाळी असं वाटलं की आपण मरावे. Medical assisted death. Can I walk into a clinic where I can put this in front of the doctor by saying this, that आपण ना आता काहीच उरलं नाही. He might counsel me as a friend, but after that if I have decided की नाही आता नाही आपल्या आयुष्यात काय उरलं, असं होतं, कित्येकदा होतं. काल रात्री झालं बऱ्याच लोकांना. आणि विशेषतः ज्यांनी भरपूर पैसे गुंतवलेले होते त्यांना तर लय स्ट्रॉंगली वाटलं की ह्या शेवटच्या ओव्हर बघण्याआधी मेलो असतो तर बरं झालं असतं. हा, बांगलादेशला हरवलं म्हटलं, त्यावेळेस ना बांगलादेशने हरवायला पाहिजे होतं. लय मला त्यावेळेला आले. मग एक रन का जो प्रॉब्लेम था ना, दॅट वन रन केम टू हॉन्ट यू ऑल यस्टरडे. जाऊ दे, तो काय मुद्दा नाही. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ॲक्टिव्ह युथेन्सिया, इन दी केस ऑफ विच आय गो टू अ डॉक्टर अँड आय एम प्रोव्हाइडेड विथ व्हॉट इज कॉल्ड ॲज मेडिकली असिस्टेड डेथ. It's a very rare thing. It's not done in many countries. It's not done in many jurisdictions. But there are countries and jurisdictions where it is done. But my fundamental problem is, why are we in India not even talking about it? हम किस चीज़ से शर्मा रहे हैं? कारण I vouch for this. The minute the government of India or the Union Parliament legislates active euthanasia, you are going to have hordes of people opting for it. Hordes. I mean, in countries where it has been legislated, Switzerland hai, Netherlands hai, it's a rare thing. I mean, in clinics wherein they assist you as far as your death is concerned in a medical form, you will rarely get एखाद्या वर्षात 3 वर्षात एखादा पेशंट येतो who are charged a huge amount of money. But the minute you legislate this in India, the number of people who you want to get in India, who want to ask you for this, that we please be given this, is going to be very large, provoking a phenomenal crisis of morality in this country. And which is going to happen. And that is what you don't want on your hands. Nobody wants to talk about this. इसका एक ही solution है, medically assisted death. There is no other solution to this. It's high time you do it. Your classical problem क्या है? 1.25 billion का आपका population है. इसमें से खाली 8.3% पॉपुलेशन ऐसा है कि जिसका उम्र 60 से ज्यादा है. ओके, whereas you have almost 65% of your population which is below the age of 40 to the age of 14. But as compared to that, the total population which is 65 plus is just 8.3%. And that is going to be the population which is going to demand it in a big way. मग मी काहीच बोलायचं गरज नाहीये. तुम्ही जिथं कुठं राहता ना, तुम्ही जिथं कुठं आहात तुमच्या आसपास, just try to open up your eyes and listen very clearly to this as to how many people are desperately desiring death. Desperately. उनको छोड़ो कि जो उसका कोशिश करते हैं हर रात जाके दारू पी के, उनको आप छोड़ो. पर जो desperately ऐसा कुछ भी नहीं कर सकते पर जो desperately ये चाहते कि वो मरे. And don't tell me you don't know such people. You would know them all around you. There is not a patch of this land where you won't come across such people. आता प्रॉब्लेम काय होता की IPCनी दोन्हीही लाईफ आणि डेथ ह्या दोन्ही गोष्टी रेग्युलेट केल्या बाय वेस्टिंग दिस अथॉरिटी विथ द स्टेट. इन द प्री IPC days that was not the case. At least in South Asia, in the pre IPC days, the state did not regulate my death. I could die if I want.
त्यामुळे त्याचे काही पाश्चिमात्यांना एक जबरदस्त अशा प्रकारचा सोशल शॉक होता की हे जरा विचित्रच लोक आहेत. as part of various types of religious rituals, they keep on killing themselves. And which was routine, ekdam routine. There was nothing wrong about it. When the coming in of the state and the IPC made death of that type something that is immoral and be a crime. And of course, consequently criminal because immoral. That created all these problems. प्री आईपीसी डेज में स्टेट मेरा डेथ इस तरह से रेगुलेट ही नहीं कर सकता था until and unless I don't act against the state. I mean, if I have acted against the interest of the king and the state, then maybe they would definitely prosecute me and kill me if they lay their hands on me. But in some other situation, they had no control over this. त्याच्यामुळे तुम्ही थ्रू आउट इंडिया हां त्या केसेस सोडून द्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की काहीतरी झालेलं आहे. मग तुकारामाला न्यायला कुठलंही गरुड आलेलं नाही, मोऱ्यांना काहीही वाटत. आणि मोऱ्यांना जर असं वाटत असेल की असं कुठेतरी गरुड असतं त्यांनी हाक मारून बघावे, आपण बघू काय येतं. कावळा बी यायचा नाही मला माहिती, म्हटलं कुठलंही गरुड बिरुड काही येत नाही हे आपल्याला सगळ्यांना चांगलं माहिती. त्यामुळे अशा ज्या काही गरुड छाप स्टोऱ्या असतात त्याच्यामध्ये डेफिनेटली कुणाला तरी चांगलंच व्यवस्थित प्लॅनिंग करून ठार मारलेलं आहे हे सगळ्या जगाला माहिती. असं काही नसतं. पण देर आर केसेस की याच्यामध्ये असं नाही ना घडलेलं. देर आर हंड्रेड्स ऑफ केसेस अक्रॉस द लँड wherein people have actually attained something called as samadhi, which is a case of a moment of frenzy in which you decide that you are going to kill yourself. पर प्री मॉडर्न स्टेट इसको नहीं ना रेगुलेट करता है, कुछ नहीं करता है इसका. मॉडर्न स्टेट इसको रेगुलेट करके आपके लाइफ और डेथ पे अपना कंट्रोल एस्टैब्लिश करता है, देयर बाय क्रिएटिंग यू एज एन इंडिविजुअल इन लॉ. यू नो लॉन्गर कैन डू दिस टू योर सेल्फ. आणि म्हणून इट स्टार्ट्स बिकमिंग द कॉम्प्लिकेटेड मॅटर दॅट इट नाउ इज. इन 2014 में ते जे होतं की 5 महान काम काय केलं, तर त्याच्यातलं सगळ्यात पहिलं महान काम की द युनियन गव्हर्नमेंट फॉर द फर्स्ट टाइम declared that an attempt to suicide is not a crime in law. ब्लॅक मनी परत आणायला ट्रायब्युनल एस्टॅब्लिश केलं, कायदा बनवला नाही. दॅट इज नॉट इट्स ग्रेटेस्ट अचीवमेंट. सो इफ आय एम सपोज टू लिस्ट आउट एनी ऑफ द 5 great achievements, I would put this right at the top. The union government deciding that no longer under IPC would an attempt to suicide be a crime. आधी आपण मारायचा प्रयत्न करायचा, त्याच्यात तो विफल झाल्याच्या नंतर तो पोलीसवाला येतो आणि तो म्हणतो आय बुक यू फॉर द सिंपल रिझन कारण तू मेला नाही. मेला असं तर प्रश्न निर्माण होत नाही ना. म्हणजे असं म्हणावं ना की क्वालिटेटिवली बेटर अटेम्प्ट नहीं किया मारने खुद को मारने का, तो इसके लिए मैं आपको बुक कर रहा हूं, असं नाही म्हणा. अटेम्प्ट टू सुसाइड इज अ क्राइम असं म्हणतो. पण असं म्हणा ना की बाबा क्वालिटी चांगला अटेम्प्ट करायला पाहिजे होता, रस्सी बिस्सी जरा बरी बघायला पाहिजे होती, लेट्स कॉम्प्रोमाइज केलं क्वालिटीवर. युनियन सेड की नो, वी आर नॉट गोइंग टू प्रोसिक्यूट एनीबडी. वी हैव सो मेनी बेटर पीपल टू प्रोसिक्यूट and we have so many other things to do, we have so many other ways to kill you. कार्यकर्ते आहेत आपले ते करायला, मग आता कशाला उगीच हे काहीतरी करा, त्याच्यापेक्षा जाऊ दे हे आपण काढून टाकू. तो हे काढून टाकलं, कार्यकर्ते कामाला लागले. येस नहीं ना, वही तो प्रॉब्लम है ना. You don't have that sort of right. The only thing that it would mean is you are not going to kill yourself in a way wherein you publicly notify. सगळ्यात भारी काम काय असतं बघ, you have multiple issues with the state. पेन्शन मिळाली नाही, रेशन कार्ड मिळालं नाही, कुणीतरी लोकली त्रास देतो. हां, there are 2 dangerous things that people in India do, ज्या स्टेटसाठी एकदम डेंजर असतात. एक म्हणजे कम्युनिटीत जाऊन लोकल जे काही गव्हर्नमेंट ऑफिशियल आहे
आपापल्या लेवलला, मोस्ट ऑफ द टाइम कलेक्टरला जाऊन असा अर्ज देतात, आम्ही आहे ना अमक्या अमक्या दिवशी आहे ना मुसलमान होणार आहे. अँड दॅट इज अ फर्स्ट क्रायसिस ॲज फार द स्टेट इज कन्सर्न, की असं जर का कुणी आपल्याला येऊन नोटिफाय केलं की आपण मुसलमान होणार आहे, म्हणजे जे काही 60-70 वर्षात केलं नसेल स्टेट सगळं करायला तयार होते, सगळं. पण दिस इज ॲट द लेवल ऑफ द कम्युनिटी. म्हणजे कम्युनिटीज डू दिस, की जाऊन स्टेटला सरळ अर्ज करायचा की आम्ही हे जे काही खाली 300 सह्या केल्या आहेत ना, ह्या दिवशी आपण आहे ना ऑफिशियली मुसलमान होणार. आता तुम्ही काय करता ते करा. मग स्टेट सगळं करायला येते. दॅट इज इनफ टू प्रूव्ह दॅट फर्स्ट पॉईंट ऑफ योर्स, की वाय डज द स्टेट इंटरव्हीन इन ऑल दोज हिंदू रिफॉर्म वाली चीजें. जो जुना प्रॉब्लम है कि इज दिस अ कम्युनल स्टेट, व्हेन इट सेज इट इज अ सेक्युलर स्टेट, द पॉसिबिलिटी इज येस. स्टेट का खुद का परसेप्शन जो है ना वो शायद ऐसा ही है. आणि सिंपल प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे ठीक आहे ना, मग आपण सगळं डिलिव्हर करावं ना. तुम्ही पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस डिलिव्हर करण्यामध्ये विफल झालेला आहात, त्याच्यानंतर कोणीतरी तुम्हाला येऊन असं सांगतं, ते डिलिव्हर करणं आपलं कर्तव्य आहे. पण ह्या अशा इन्क्वायऱ्या सुरू करायच्या इंडिव्हिज्युअल लेवलला. पीपल अँड फॅमिली स्ट्रेट वे गो टू द कलेक्टर अँड से, हे जर झालं नाही अमक्या अमक्या दिवशी आपण मरणार आहोत. किंवा मग पीपल अटेम्प्ट इन फ्रंट ऑफ गव्हर्नमेंट बिल्डिंग्स रॉकेल ओतून घेणे किंवा अशा काहीतरी गोष्टी करून दाखवणे, टू पुश द स्टेट इन टू सम सॉर्ट ऑफ डिझायरेबल ॲक्शन. आणि स्टेट इमिजिएटली त्याच्यावरती ॲक्ट करते, which effectively means that the state doesn't want you to die. Whether you are dying with dignity or not with dignity, that is immaterial. The state doesn't want you to die. Sir, but when this happens as a public event, the state doesn't take any action. So it seems like the state promotes the land. Exactly ना, वही तो प्रॉब्लम है ना. सो सोनी का प्रॉब्लेम क्या है? वन ऑफ द सोनी प्रॉब्लेम्स इज स्टेट जर सेक्युलर असेल तर बाय डूइंग दिस वाय इज द स्टेट प्रोमोटिंग द टीचिंग्स ऑफ जैनिज्म. सेक्युलर होना, आप सेक्युलर अथॉरिटी हो कि नहीं, तो आप ऐसी केस में इनएक्शन की वजह से आप जो कर रहे हो, द स्टेट इज नॉट एक्टिंग, दिस इज नॉट एन एक्ट ऑफ कमीशन, दिस इज एन एक्ट ऑफ ओमिशन. द स्टेट ओमिट्स एक्शन, बट द स्टेट ओमिटिंग एक्शन क्रिएट्स एन इंप्रेशन that Jainism possibly is a religion of glorified ethics. And one of the most glorific thing about it is इच्छामरण. में एक प्रॉब्लम ऐसा है कि जैनिज्म गेट्स इक्वेटेड टू इच्छामरण. जैनिज्म हैज सो मच टू इट. And on the other hand, it seems कि the act of inaction is possibly an action by which the state is promoting Jainism. And this becomes a challenge to the constitutional level. पण आता प्रॉब्लेम भारतातला काय माहिती का, केलं तरी मरण आहे. कारण करायला जर तुम्ही गेले ना तर आर्टिकल 29, 30, 31 अंतर्गत यू आर इम्पॅक्टिंग ऑन व्हॉट इज कॉल्ड ॲज द फ्रीडम टू बिलीव्ह इन व्हॉट एव्हर दे वॉन्ट टू बिलीव्ह इन ऑफ अ रिलिजियस मायनॉरिटी. सो बरं, आता ते इतकं कॉम्प्लेक्स झालेलं आहे. एक जमाना होता ज्यावेळेला आम्ही लय खेळून याच्यावरती बघितलं की इन्सिस्ट ऑन दिस दॅट जैनिझम इज अ पार्ट ऑफ हिंदुइझम and there's nothing separate about it. पण 2013ला जाता जाता बाळ पप्पूंनी जे काही उद्योग केला की ज्याच्यामुळे जैनिझम गॉट अन ऑफिशियल डेझिग्नेशन ॲज अ मायनॉरिटी रिलिजन थ्रू आउट द युनियन ऑफ इंडिया. मग आता दिस इज नॉट जस्ट अबाउट आर्टिकल 25, दिस इज ऑल्सो अबाउट आर्टिकल 29, 30, 31. अब क्या किया जाए? म्हणून तर प्रॉब्लेम आहे, केलं तरी मरण आहे आणि नाही केलं तरी मरण. If the state intervenes, it is intervening in the religious beliefs and practices of a minority community, and especially a practice which is creating no trouble to anybody around. If the state doesn't intervene, it automatically opens up the latch for other things. अच्छा, मग असं करता येतं का? मग आमच्याकडे पण अशी एक ट्रेडिशन आहे, करू का आम्ही? मग सगळ्यांनाच त्यांची घोडी पुढे सरकवायचा चान्स मिळतो ना. So if the state doesn't act, it's in trouble. If the state acts, it's in trouble. In both cases, it is in trouble. म्हणून सगळ्यात चांगलं काय म्हटलं
तुम्ही एक लॉ ऑन युथेन्सिया करून टाका, जाऊ देत ना, सगळ्यात भारी आयडिया. लॉ ऑन ॲक्टिव्ह युथेन्सिया. ॲट द मोस्ट काय त्याला म्हण, क्रिटिकल क्रिकेट मॅचेसच्या दिवशी हॉस्पिटल बंद असेल असं बोर्ड लावायचं. बंद करायचं, त्या दिवशी काय होणार नाही. सतीचा उल्लेख केला म्हणजे प्रश्न आहे. डेफिनेटली 21व्या शतकापेक्षा 19व्या शतकामध्ये जास्त शोषण व्हायचं असते. ती वेगवेगळे उपभोग घेतले जायचे किंवा शोषण केलं जायचं. मग असं असताना तिला तिचं केस ओपन करून तिला विरोध करणं किंवा तिला नष्ट करणं ते सोसायटीला परवडायचं. परवडायचं कसं? म्हणजे ती कशी त्याच्यासाठी प्रेशियस. प्रॉब्लेम असा आहे की हे कुठल्या स्त्रीबाबत आहे. आता ते आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू ऑल ऑफ दॅट, कारण दॅट्स अ बिग इश्यू. म्हणजे आय हॅव टू स्टार्ट ऑफ अ लेक्चर ऑन 19th century सोशल रिलिजियस रिफॉर्म. पण लेट मी मेक सर्टन पॉईंट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, अबाउट विच वुमन वॉज दिस. सती वॉज नॉट, म्हणजे ही एक अत्यंत चुकीची समजूत ही प्रस्तुत केली गेलेली आहे की भारतातल्या सर्व प्रकारच्या सर्व जातीतल्या हिंदू स्त्रियांची ही परंपरा होती, विच वॉज नॉट द केस. सती इनव्हेरिएबली वॉज अ ट्रेडिशन ऑफ द मोस्ट non-productive sections of Hindu society in terms of human labor. म्हणजे हिंदू समाजातल्या त्या सर्व जाती की ज्या ह्युमन लेबरमध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत, विच वुड बी ऑल द द्विज कास्ट, ब्राह्मन्स, विच इज अ रेअर थिंग. म्हणजे ब्राह्मण वुमेन कमिटिंग सती इज an extremely rare thing, extremely, until and unless you are not in places like Bengal. वेस्टर्न महाराष्ट्र वेस्टर्न इंडियामध्ये यू कॅन कम अक्रॉस व्हेरी स्मॉल नंबर्स ऑफ वुमेन की ज्या स्त्रिया सती जातात. पण ईस्टर्न इंडियामधल्या ब्राह्मण समाजांमध्ये आसाम, ओरिसा, बेंगॉल, द नंबर्स आर क्वाइट इम्प्रेसिव्ह. सो एक सगळ्यात मेजर प्रॉब्लम काय आहे कि सती का स्टोरी अक्रॉस इंडिया अनइवन है, वो इवन नहीं है. सो इट्स अ वेरी अनइवन सॉर्ट ऑफ स्टोरी व्हेन यू आर लुकिंग एट इट. पण फंडामेंटल लाइन कहाँ पे ड्रॉ होता है कि ह्यूमन लेबर में इन्वॉल्व नहीं ऐसी जो जातियां हैं उनमें ये आपको डेफिनेटली नजर आएगा. बट ईस्टर्न इंडिया में इट गेट्स कनेक्टेड विथ व्हाट इज कॉल्ड एज डिविजन ऑफ एसेट्स. द दयाभागा लॉ विच इज यूज्ड इन ईस्टर्न इंडिया हैज अ पोजिशन फॉर अ वाइफ इन द पार्टीशन ऑफ प्रॉपर्टी व्हेन द हस्बैंड इज डेड, एंड हेंस द अदर डिपेंडेंट मेल्स have an interest in getting her burnt off. पुरुष मेला, कुटुंबातला करता पुरुष मेला, 11,000 रुपयाची संपत्ती आहे, 11 लोकांमध्ये वाटायची, प्रत्येकाला 1,000 रुपये मिळणार. एक व्यक्ती ज्याला याचा लाभ होणार आहे ती त्या मेलेल्या कर्त्या पुरुषाची बायको आहे. तिला डिच केलं तर 11,000 रुपये 10 लोकांमध्ये वाटले जाणार आहेत. म्हणजे आपल्याला सगळ्यांना 1100 मिळणार का नाही? 1000पेक्षा 1100 बरे आहे का नाही? मग त्याला बरं कोण जाळून येतं तिला? इट वॉज ॲज सिम्पल ॲज दॅट. इन वेस्टर्न अँड पेनिन्सुलर इंडिया द प्रॉब्लेम इज द विज्ञानेश्वर लॉ which is available to you doesn't have anything in terms of a partition of property in favor of the wife when the husband is dead. त्याच्यात स्पेसच नाहीये, तुम्हाला काय नाही मिळणार आहे. मग ती राहिली काय नाही राहिली काय काहीच फरक पडत नाही ना. हा, पण मग त्या केसमध्ये तो जो मॉरॅलिटीचा प्रश्न निर्माण होतो, म्हणून त्याच्यावरती उपाय आहे की तिला विद्रूप करायचं. सो विद्रुपीकरण जे आहे ना ते वेस्टर्न अँड पेनिन्सुलर इंडियाचा मामला आहे. ईस्टर्न आणि नॉर्थ ईस्टर्न इंडिया का मामला आहे जाळून मोकळा. तिथं विद्रूप काही नाहीये, तिथं बर्नर ऑफ. म्हणजे वेस्टर्न अँड पेनिन्सुलर इंडियन केसेस की तिला जाता येत नाही, तिला जायचंच नाहीये कारण ती काहीच नाहीये तिला. सेफेस्ट ऑप्शन इज की लेट हर लिव्ह. हो, मग डेंजर आहे कारण नवरा मेलेला आहे. मीन दॅट सॉर्ट ऑफ फ्युडल क्लॅन अँड सोसायटीज विच आर, नवरा नसलेली बायको ही भयानक डेंजर केस आहे. आणि ती काय काय करू शकते याला कुठल्याच मर्यादा नाही. म्हणून सगळ्यात सेफ ऑप्शन इज तिला विद्रूप करून टाकायचं. एक होल लिस्ट ऑफ रिलिजियस रिच्युअल्स मागं लावून टाकायचे आणि सी टू इट दॅट शी डझंट ट्रान्सग्रेस बियॉन्ड दॅट. त्याच्या पलीकडे काहीतरी करताना दिसली ना मग हाय प्रॉब्लेम.
सती इज नॉट अन ऑल इंडिया फिनॉमिना. सती इज अ केस इसेन्शियली ऑफ पीपल की ज्याच्यामध्ये ह्युमन लेबर इन्व्हॉल्ड नाहीये. ह्युमन लेबर इन्व्हॉल्ड असलेल्या भारतातल्या सगळ्या जातींमध्ये नवरा मेल्याच्या नंतर बाई परत लग्न करायची, प्रेफरेबली विथ अ कझन ऑर अ ब्रदर फ्रॉम द सेम फॅमिली, देअर बाय सीइंग टू इट. मग अशा जर सुना जाळत बसलं तर शेतकरी कुटुंब आहे, ट्रॅक्टर नाहीये, मशीन नाहीये, थ्रेशर नाहीये, हार्वेस्टर नाहीये, काही नाहीये, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायला लागणार आहे. बाया जाळणं परवडत नाही. मेला नवरा जाळून टाका, काही बावट बिवट आहे का? जाळल्यानंतर काम कोण करायचंय? असं पण काही नाही, बिहारवरनं लोक येतात काम करायला. म्हणून त्या केसमध्ये बाई नाही जाळली जात. त्या केसमध्ये यू अप्रोप्रिएट द बॉडी अँड द लेबर बाय सीइंग टू इट दॅट शी गेट्स मॅरिड इन द क्लॅन. असं काहीच नाहीये की हे त्याच्यापेक्षा बरं आहे. दोन्ही केसेस आर ॲट द एंड ऑफ द डे केसेस ऑफ प्युअर एक्सप्लॉयटेशन as far as women, their bodies, their labors, their very existences is concerned. Only difference is की त्याच्यामध्ये ती मरते, ह्याच्यामध्ये मरत नाही. So how does uniform civil code work in all this context when you get away with this personal or religious person? If we do so. मी मागच्याच काय सांगितलं, युनिफॉर्म सिव्हिल कोड का कंटेम्पररी इंडियन डिबेट is not about seriously formulating a uniform civil code. It is about universalizing Hindu religious practices. त्याच्यात बाकी काही नाही आणि त्याच्यामुळे ते फ्रॉड आहे. सिंपल मामला मी काय म्हटलं मागच्या त्यांना म्हणताना, 1954 मध्ये पार्लिमेंट आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेजिस्लेटेड द सिव्हिल मॅरेज ऍक्ट, की ज्याच्या अंतर्गत लग्न करता येतं. काय कसली आग लावायची गरज नाही, कसलाही विटा जमा करायची गरज नाही, कुणाला दक्षिणा द्यायची गरज नाही, कुठला सत्यनारायण घालायची गरज, कशाचीही गरज नाही. तुम्ही या, यू स्टँड बिफोर अ मॅजिस्ट्रेट, यू साइन द रजिस्टर, यू आर डिक्लेअर्ड टू बी अ कपल हू इज मॅरिड. आहे ना याची सोय. आय एम नॉट इन्वोकिंग समथिंग फ्रॉम माय इमॅजिनेशन. हे है तो मोन्या आणि त्याची अख्खी गँग. Why don't they work for universalizing this? आप इसको युनिव्हर्सलाइज कर दो ना. तुम्ही म्हणा ना भारतातली सगळी लग्न याच्या पद्धतीने झाली पाहिजेत, याच पद्धतीने झाली पाहिजे. किफायतशीर आहे, कसल्याही प्रकारचा याच्यात त्रास नाही. जावे आपल्या कलेक्टर कचेरीमध्ये, एक अर्ज द्यावा, ठरलेल्या दिवशी यावे, सही करून जावे, काम संपलं. पण ते करायचंच नाहीये ना. करायचा धंदा काय की तुम्ही काय ख्रिश्चन, तुम्ही काय मुस्लिम, मग काय करायचं, चला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड करू. म्हणजे काय करायचं, म्हणजे तुम्ही सगळे लोक आहे ना आमच्यासारखे वागा. बिकॉज इट इज अ हिंदू मॅरेज ऍक्ट ना. When we talk about uniform civil code in government, when we try to abolish this triple talaq, so how can we segregate that? सेग्रिगेट नाही ना करणे. काय हिंदू मॅरेज ऍक्टनी काय केलं, भारतातल्या हिंदू म्हणून असलेल्या वेगवेगळ्या समाजांमधल्या वेगवेगळ्या विवाह पद्धती ज्या आहेत ह्यांना एकत्र कोडिफाय केलं. ह्याच्या पलीकडे काही केलेलं नाही. पण त्या विवाह पद्धतींमध्ये असलेली भिन्नता जी आहे ती रिटेन केलेली. की कुणाला तरी म्हणायचं आहे की सगोत्र मॅरेज आमच्यामध्ये घडत नाही, ठीक आहे, मग तुमच्यामध्ये जे घडतं ते हिंदू मॅरेज ऍक्ट खाली व्हॅलिड आहे. कुणाचं म्हणणं आहे की सगोत्र मॅरेजेस आमच्यामध्ये घडतात, पिढ्यानपिढ्या घडत आलेली आहेत, ठीक आहे, ते पण हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये लेजिस्लेटेड आहे. सो हिंदू मॅरेज ऍक्ट फर्स्ट आयडेंटिफाईज कम्युनिटीज इन इंडिया ॲज हिंदू, then goes about codifying all marriage practices by saying ki these are perfectly valid and they are classifiable under something that is called as Hindu Marriage Act. आले लक्षात. मग काही दशकांनंतर काही लोक येतात ज्यांना जाट असं म्हणतात, जे त्यांच्या बिरादरींमधल्या
बाया, पुरुष, पोरं, पोरी ज्यांनी त्यांना पटणार नाहीत अशा प्रकारची सोयरिकी केलेली आहे, त्यांना जाळतात, मारतात, लटकवतात, हुसकावून लावतात, असे सगळे धंदे करतात. मग लोक म्हणतात हे वाईट आहे, हे ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन आहे. मग ते NH10 नावाचा पिक्चर बनवतात ज्याच्यामध्ये ते असं सांगतात की जिथं शेवटचा मॉल संपतो ना तिथं हे सगळं संपतं. तर त्याच्या पलीकडे येऊन हे शिकवायचं नाही आपल्याला. काय शेवटचा मॉल तिथपर्यंत तुमची हद्द, जिथं मॉल संपला तिथं ह्युमन राईट संपलं. मग ते पंचायत भरवतात आणि मग ते काय सांगतात की तुम्ही आयडियली काय करा की गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी हिंदू मॅरेज ऍक्ट जो आहे ना तो अमेंड करावा. आणि अमेंड करून काय करावं, सगोत्र विवाह ज्याचं डेफिनेशन आम्ही तुम्हाला सांगतो त्याला आउटलॉ करा. त्याच्यावरती तर तामिळ, मल्याळी, आंध्रा, कन्नडा, महाराष्ट्र, उडिया प्रॉब्लेम इज काय बावट आहे का असं नसतं आपल्याकडं. त्यांना ज्याला कशाला सगोत्र विवाह म्हणायचा आहे आणि ज्याला कशाला आउटलॉ करायचं आहे ते आपल्याकडं परफेक्टली व्हॅलिड इन लॉ आहे. आत्याची मुलगी, मामाचा मुलगा, जाटांचं म्हणणं आहे ये आउटलॉ करो, आमचं म्हणणं आहे बावड बिवट आहे का असं नसतं. ही हक्काची सोयरिकी आहे. इथं नाही झालं तर पुढचं कसं करायचं हे लेजिस्लेट. मग आम्ही सगळ्यात चांगलं काय म्हटलं, तुम्ही तो जो सिव्हिल मॅरेज ऍक्ट आहे ना तुम्ही तो युनिव्हर्सलाइज करा. पण सिव्हिल मॅरेज ऍक्ट जर युनिव्हर्सलाइज झाला तर दक्षिणा बुडणार. आणि नागपुरी दक्षिणेची बहुत चर्चा. त्यामुळे हा रास्त मार्ग जरी असला ना की यू डिमांड द युनिव्हर्सलायझेशन ऑफ द सिव्हिल मॅरेज ऍक्ट, हे आपण करणार नाही. आपण तुम्हाला उलट्याच गोष्टी येऊन सांगणार आहे ते मुसलमान फार राष्ट्रविरोधी असतात, जेव्हा की सगळ्यात राष्ट्रविरोधी मोन्या. साधं आहे का नाही, पण नाही सुचत, भलत्याच गोष्टी सुचतात. ट्रिपल तलाक, हा तुझ्या पायाखाली आग लागलीये ते बघायचं दिलं सोडून, हा पाय वर करून त्याच्या घरात बघतो, त्याच्या बायकोला त्याने ट्रिपल तलाक दिला, तुझ्या घरात काय चाललंय ते बघ ना आधी. हा आपल्या घरात काय कमी चाललेलं आहे, कमी शिस्त आहे. हे असं आहे. आणि दक्षिणा कायम परावलंबी धंदा आहे ना. दक्षिणा कायम तुमच्यावरती अवलंबून आहे, आमच्यावरती नाही. असा प्रॉब्लेम आहे सगळा. येते का लक्षात? सर कॉन्स्टिट्यूशन अशी प्रोव्हिजन आहे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजरसाठी की म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्हली कुठलाही लॉ लावायचा नाही. म्हणजे आधी तर त्याने जेव्हा गुन्हा केला तेव्हा कायदा नसेल नंतर केला तर लावायचा नाही. तोच ऍक्ट आपण जेव्हा 2005ला जे अमेंडमेंट केली याची सक्सेशन ऍक्टमध्ये जी मुलींना वगैरे संपत्ती वाटत येते त्यावेळी मग जो असा क्रिमिनल प्रोसिजरसाठी जो लॉजिकल जो रेट्रोस्पेक्टिव्हली लावायचा नाही तो अशा सिव्हिल रिफॉर्म्सला आपण तेच का लावतोय. म्हणजे 2005च्या ऍक्टनुसार पण सुप्रीम कोर्टनं असं सांगितले की जे 5 नंतर ज्यांचे पेरेंट्स डेथ झाले त्यांना तो मिळणार, त्याच्या पूर्वी मिळणार नाही. मग त्याचं रेट्रोस्पेक्टिव्हली सोशल रिफॉर्म मध्ये आपण का लावू शकत नाही. इनहेरिटन्स 56 होता. द प्रॉब्लेम वॉज the law was not turned into an operational law because the rules and by rules which need to be drafted to make any legislation operational were never done. 2005चा कायदा करतो काय तर इट गोज अबाउट ड्रॉइंग अप द रूल्स अँड बाय रूल्स की इनहेरिटन्सचा कायदा हा ऑपरेशनलाइज कसा करायचा इज व्हॉट 2005 डज. सो 2005 में उद्योग लय भारी केलेला काय आहे की कायदा तर आहे पण कायदा केल्याच्या नंतर त्याला अस्तित्वात आणण्यासाठी जे तुम्हाला लॉज रूल्स बाय रूल्स बनवायला लागतात ते बनवलेलेच नाही.
त्याच्यासाठी यू हॅव टू वेट फॉर द नेक्स्ट 50 years. नो, पण ॲज फार ॲज आय थिंक इफ द पेरेंट्स आर डेड बिहाइंड, म्हणजे 2005च्या आधी जर आईबाप मेलेले असतील आणि जर का नाव लागलेलं असेल की वारसदार आहे, तर गर्ल्स कॅन डेफिनेटली गो अँड इन्वोक दिस इन लॉ की बाबा एवढं असं की ज्यांचे फादर जे डेट झाले 2005च्या पूर्वी त्यांना मिळणार नाही जर रजिस्टर वगैरे असेल. जे मला माहिती आहे त्याच्यानुसार जर का तुम्ही तिथं वारस म्हणून लागलेले असताल तर तुमचा पॉझिटिव्हली विचारू शकतो, इवन इफ युअर फादर इज डेड बिफोर 2005. इट्स अ मॅटर फॉर द कोर्ट टू रिझॉल्व्ह. आणि हे घडणार, आय एम नॉट जस्टिफाईंग इट, वी नो दॅट दिस इज रॉंग, पण द प्रॉब्लेम इज की laws like these cannot be operated retrospectively until and unless there isn't a parliamentary consensus on the same. म्हणजे जर का तुम्ही उद्या असं म्हटलं की आपल्याला रेट्रोस्पेक्टिव्हली ऑपरेट करायचं आहे, पण त्याच्यावरती जर का तुम्हाला पार्लिमेंटरी कन्सेन्सस नसेल, तर मग हाऊ डू यू पुश फॉर दिस लॉ? म्हणून इट बिकम्स अ क्रिटिकल मॅटर. म्हणजे असल्या कायद्यांच्या बाबतीत कायम कसं असतं की इट्स अ मॅटर ऑफ कॉम्प्रोमाइज. दोन गोष्टी अशा करू तर दोन गोष्टी तशा होतील. पण जर का तुम्ही अशाच पद्धतीने अडून राहिले की नाही ऑल अँड नथिंग, तर मग आन्सर इज नथिंग. सो दिस टाइप ऑफ अ लॉ इज ऑलवेज अ सॉर्ट ऑफ सोशल बार्गेन. वी गिव्ह समथिंग अँड वी टेक समथिंग इन एक्सचेंज. सध्या असं बार्गेन झालेलं आहे की म्हणजे इथून पुढे सगळ्यांना मिळेल पण इथून मागचं नाही मिळणार, इथून पुढे जेवण असतं. कारण तो त्या तारखेला अस्तित्वात आला ना. सो ज्या तारखेला अस्तित्वात आला त्या तारखेपासूनच तो कार्यान्वित केला जाणार ना. प्रोग्रेसिव्ह सिच्युएशन असू शकत नाही. असू शकते ना, पण मी त्याच्यासाठी काय म्हटलं की तुम्ही जर असं म्हटले की सगळ्यांनाच फ्रॉम द डे ऑन विच द कॉन्स्टिट्यूशन केम इन टू फोर्स तो अप्लाय झाला पाहिजे, तर मग द ओनली आन्सर इज की याच्यातलं काहीच झालं नाही पाहिजे. यू आर पेट्रियार्कल सोसायटी, यू हैव अ पेट्रियार्कल पार्लियामेंट. 10% पण वुमेन्स रिप्रेजेंटेशन नहीं है उस हाउस में. बरं, जिनका रिप्रेजेंटेशन है वो सब लेगेसी कैंडिडेट्स है. रिफॉर्म ऑलवेज इज हाफ वे हाउस. इट्स नेवर ऑफ दैट टाइप कि ऑल और नथिंग. तुम्ही जर ऑल और नथिंग नाम का डायलेमा पोज किया ना तो उसका जवाब हमेशा नथिंग है. तो इट्स ऑलवेज लाइक दिस की दोन गोष्टी केल्या जाणार आणि दोन गोष्टी नाही होणार. काय नाही करतात, काय करणार त्याला. So it is retrospective effect of the law. When we have a law, suppose on the juvenile justice, and it is not being applied in retrospective manner. So the cause for which the law is being made, the same cause is not addressed, and the law becomes valid for the future things. तो जिसके लिए आप बना रहे हो वही आप नहीं एड्रेस कर रहे. नहीं, पर आपने ये कब कहा कि हमने ये दिल्ली गैंगरेप केस के लड़के के लिए बनाया था? जब आपने लेजिस्लेशन बनाया तो आपने उसमें क्या ये कहा कि वी वांटेड टू बी एड्रेस रेट्रोस्पेक्टिवली? यू डिडंट मेंशन दैट एज ऑब्जेक्टिव ऑफ द लॉ ना. सो व्हेन यू हैव नॉट मेंशनड इट, यू कैन मेंशन दैट. म्हणजे देयर आर लॉज विच कैन बी मेड विच आर सपोज टू टेक व्हाट इज कॉल्ड एज रेट्रोस्पेक्टिव इफेक्ट. But for that you have to state it clearly. You're not stating it clearly, because you stating it clearly runs foul of all those international agreements which you have signed about what is called as protecting the interests of children. मग तुम्ही काय करणार? ते तर आम्ही पूर्वीच म्हटलेलं आहे की तो कायदा बावळटच आहे. कारण त्याच्या सगळ्यात पहिली इनकन्सिस्टन्सी काय आहे की यूनियन कंसिस्टेंटली चाइल्ड डिफाइन नहीं ना कर रही है. यूनियन फॉर सम पर्पसेस इज डिफाइनिंग अ चाइल्ड एट 14, फॉर सम पर्पसेस इज डिफाइनिंग एट 18. सो तुमच्या डेफिनेशन मध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे आणि यू आर डेलिबरेटली ट्राइंग टू विक्टिमाइज समबडी. पण जसं मी म्हटलं ना, पहिली चीज इज यू फॉल फाउल ऑफ ऑल इंटरनेशनल कमिटमेंट्स. यू हैव ऑलरेडी साइंड ऑन समथिंग, तो आपको उसके बारे में सोचना पड़ेगा. You have number of problems on your hands. आणि criminality cannot be like isolatedly understood and answered ना. Criminality एक wider construct में आता है.
जिथं तुम्ही मला असं म्हणता की मूल शाळेत गेलं नाही तर तू तुरुंगात जाणार मुलाचा बाप म्हणून, पण माझं साधं उत्तर आहे, शाळा कुठे आहे दाखवा. शाळा आहे का तुमच्याकडं? तुमच्याकडे शाळा नाही, मग तुम्ही मला कशाला तुरुंगात टाकणार? सिम्पल सवाल आहे ना. But signing the UN agreement, it takes away the right of sovereign right of state to legislate. पण अशा सॉव्हरेन स्टेट सिस्टममध्ये तुम्ही राहतच नाही आहे ना. तुम्ही अशा सॉव्हरेन स्टेट सिस्टममध्ये राहता असं तुम्हाला कोणी सांगितलं? युनायटेड नेशन्स डेक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्स वॉज ऑफिशियली साइंड अँड रैटिफाइड बाय कंट्रीज इन December 1948. आपका कॉन्स्टिट्यूशन का चैप्टर 3 जो है ना वो एक्सटेंसिवली बोरोज फ्रॉम द यूनाइटेड नेशंस डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स, something which in most decent classes about the constitution anywhere in India people don't even have the courtesy to mention it and speak about it. You extensively borrow from that document. So तुम्हारा सारा फंडामेंटल राइट्स का नोशन उधर से आता है. बरं तुमच्या बाबतीत तर सगळंच कुठनं ना कुठनं तरी येतं. पार्लियामेंट्री डेमोक्रेसी वेस्टमिनिस्टर से आता है, कॉन्स्टिट्यूशन 1935 ऍक्ट से आता है. हाय काय तुमचं? काहीच नाही आपलं. कुठल्या तोंडाने आपण न सांगणार? The result is that criminals are left out. There is no action on it. हाऊ डू यू से दॅट? So because juvenile justice is having no retrospective. पर हाउ डज वन एड्रेस क्रिमिनलिटी? क्रिमिनलिटी को एड्रेस कैसे किया जाएगा? क्रिमिनल आप डिफाइन कैसे करोगे? जस्ट बिकॉज समथिंग टुक प्लेस यू कैन कीप ऑन शिफ्टिंग द गोल पोस्ट ना. आप कुछ हुआ उसके बाद आपने कहा कि नहीं देखिए ये क्रिमिनल बन गया, हाँ तो ठीक है ना, तो वो प्रोस्पेक्टिवली बनेगा, वो रेट्रोस्पेक्टिवली नहीं ना बनेगा. कारण अंडर रेट्रोस्पेक्टिव पनिशमेंट द स्टेट कैन पनिश ईच वन ऑफ अस फॉर समथिंग और द अदर. आपण काय सगळे धुतल्या तांदळासारखे? आपण आपल्या लहानपणी काय चूक केलेल्या नाहीयेत? आपण आपल्या मित्रांना मारलेलं नाही आपण लहान असताना? आपण आपल्या मित्रांना बुकललेलं नाही? आता त्याच्या अंतर्गत जर का तुम्हाला प्रॉसिक्यूट करायचं ठरवलं तर कितीच जाईल तुम्हाला? आता नसतं ना, असं नाही करून चालत ना. लिबरल स्टेट में प्रिंसिपल ऑफ जस्टिस हमेशा इसी तरह से ऑपरेट होता है कि वो किसी भी कंडीशन में रेट्रोस्पेक्टिव नहीं रहेगा. कारण इफ यू गिव द स्टेट द अथॉरिटी टू प्रॉसिक्यूट यू अँड पिनलाइज यू रेट्रोस्पेक्टिवली, मग तर इट इज एन एंडलेस मॅटर इन टर्म्स ऑफ व्हॉट ऑल कॅन द स्टेट गो अबाउट लिस्टिंग एज क्रिमिनल बिहेवियर. Practically anything and everything can be listed as criminal behavior. I'm not saying the whole after post independence, but purpose by which for which you have made the law, that at least should be addressed. पण पर्पस था ही नहीं ना. वही तो हम कह रहे हैं ना. आपने लिखा क्या उसके प्रेफेस में कि ये जो लड़का है जिसने ये हरकत की हम उसको पनिश कर रहे हैं. You didn't mention that. So if you didn't mention it, then how does it work? It doesn't work. This doesn't take away the severity or the criminality of the incidents. This just calls in for ki how are you going to address the issue. But did that stop rapes after it? जुवेनाइल जस्टिस को गोली मार, आपने कहा कि भाई देखो attempt to rape of this type would be punishable with death. Did that stop rape? Who is responsible for this? आपने कानून तो बनाया, सही बात है, आपने कानून बनाया, पर ना तो आप रेप्स को रोक सके और ना ही आप ऐसी स्थितियों को रोक सके कि जिसमें द रेपिस्ट आर नाउ किलिंग द गर्ल्स हु दे आर रेपिंग. शुडंट द स्टेट बी प्रोसिक्यूटेड फॉर दिस? सो व्हाट इज द यूज ऑफ मेकिंग अ लॉ which is not going to deter the sort of behavior that it is supposed to go about deterring? And this calls in for a much larger debate about rape, exercise of power, gender roles, for so many things. To believe in this, that a social malady has a remedy in law,
I'm very sorry to say, nothing can be more hopeless than that sort of view. रेप आपका सोशल मैलेडी है. To believe in this कि its only remedy is legislation is to sort of shut your eyes to the larger context in which that sort of a malady is occurring. And what has the state done about that? How do you look at that? पता नहीं, I think we need to have a much larger sort of a perspective and view regarding all of this. This can't be resolved as simply as that. येतंय काय लक्षात? I have finished off with 4 big things. ठीक आहे. So what I will now do is I'll stop over here. आणि हे जे बॅलन्स क्वेश्चन्स आहेत, we will go back to them on the last Friday. म्हणजे we'll first start off with these questions आणि त्याच्यानंतर we will go in for other questions.